नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर या यूट्यूब चॅनलमध्ये आणि टार्गेट सीएचओ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत की तो एपिसोड नाही, आपलं 36 एपिसोड नंबर आता चालू आहे. कशासाठी? सीएचओ साठी, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर जे येणारे एक्झामिनेशनसाठी. चला, ही कुठली सिरीज आहे? आपला टार्गेट सीएचओ सिरीज आहे. आपण सक्सेसकडे आपल्याला जायचं आहे, सतत आपल्याला स्टडी करून आपल्याला जायचं आहे बरं का. त्याच्यासोबत काय नॅशनल हेल्थ मिशनमध्ये अंडरमध्ये ही येणारे वेकेन्सीसाठी आपण आपलं तयारी चालू आहे. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू, म्हणजे जे टॉपिक, म्हणजे जे अपडेटेड, म्हणजे 2025 मध्ये आपलं ॲडव्हर्टाइजमेंट आलं त्याच्या अनुसार जे आपलं काय अपडेटेड आपलं सिलेबस असो आणि जे जसं पद्धतीने आपलं एक्झाम पॅटर्न आहे त्याच्या अनुसार आपली काय ही सिरीज चालू आहे. चला, मग ही कम्प्लीट कशामध्ये असणार आहे? ही मराठीमध्ये असणार आहे. एपिसोड नंबर किती? 36. ज्यांनी पण पहिल्यांदा बघत आहे त्यांनी कुठनं सुरुवात करायचं आहे? पहिल्यापासून 36 पर्यंत ही सिरीज मी आणि माझ्यासोबत असणार आहे अमोल सर. आपण दोघांनी अल्टरनेटिव्हली ही एपिसोड कधीपर्यंत आपलं एक्झामिनेशन होईपर्यंत ही कंटिन्यू सुरुवात असणार आहे. ह्याचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे. ओके, त्याच्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे? मी सगळ्यांनी माहिती आहे आपण 2.5 म्हणजे काय 2,500 पेक्षा जास्त आपलं काय झालेलं सबस्क्राईब झालं. त्याच्यासाठी आपण काय तुमच्यासाठी एक नोट्स दिलं. त्याच्यामध्ये एकदम शेवटला कुठली एकदम शेवटला एकच मिनिट मी एक कॉपी करून घेतो. एकदम शेवटला तुम्हाला एक मी काय दिलतो तुम्हाला एक अशा प्रकारचे पीडीएफ मध्ये बरं का. जे पीडीएफ तुम्हाला भेटलेले ऑलरेडी ते टेलिग्राममध्ये पण अवेलेबल आहे. टेलिग्राममध्ये, व्हॉट्सअपमध्ये आणि युट्यूबमध्ये पण मी लिंक पाठवलेलं आहे. ते पण तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. याच्यामध्ये तुम्हाला काय दिलतो मी की एमसीक्यूचं एक प्रॅक्टिससाठी अशा पद्धतीने दिलतो. बघा, तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला डेली कधीपर्यंत एक्झाम होईपर्यंत तुम्हाला डेली काय करायचं आहे? 100 एमसीक्यू मिनिमम बरं का. तुम्ही 200 पण करू शकता. तुम्हाला मिनिमम किती करायचं आहे? 100 एमसीक्यू तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. कशा पद्धतीने? एक्झाम्पल, तुमच्याकडे भरपूर बुक्स आहेत, मला माहिती आहे. कुठली एमसीक्यूचा एक्झाम्पल कुठली घ्या? तुमच्याकडे समजा पी.आर. यादव आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं? एक स्टार्टिंग पर्यंत लिहत घ्यायचा. आता कुठली तरी कम्युनिटी सब्जेक्ट घ्या, त्याच्यामध्ये पहिला एमसीक्यू तुम्हाला बघायचं आहे. बघा, एमसीक्यू ज्यावेळी तुम्ही अटेम्प्ट करता, मग त्यावेळी काय करायचं? मोबाईल तुमचा स्विच ऑफ ठेवायचा किंवा फ्लाईटमध्ये ठेवा. म्हणजे जसं मी करायचो त्यावेळी अभ्यास करताना काय करायचं? आपल्याला मोबाईल सगळे बंद ठेवायचा. तुम्हाला टायमिंग लावायचा. किती? आपलं एक्झामिनेशन किती? 100 मार्काचा आहे, म्हणजे काय 1.5 तासाचा. 1.5 तासाचा टायमिंग लावायचा, सुरुवात करायचा. पहिला एमसीक्यू आन्सर बघायचा, ए आहे, सेकंड सी आहे. म्हणजे जसं जसं तुम्हाला आन्सर वाटते तशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे? इथे काय करायचं? तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं? 100 झाल्यावर किती टायमिंगमध्ये? बाबा मी एवढं टाईममध्ये एवढं, म्हणजे तुम्हाला कळतं ना, अंदाज तरी लागते की बाबा 100 एमसीक्यू टच करायला मला किती 1 तास 40 मिनिट लागले. मग तुम्हाला 10 मिनिटं जास्त टाइम गेले. म्हणजे तुम्हाला समजून घ्यायचं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं हे तुम्हाला लक्षात येण्यासाठी ही प्रॅक्टिस तुम्हाला मिनिमम किती 100 एमसीक्यू तुम्हाला डेली करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे? इव्हॅल्युएशन करायचं आहे. पहिलं उत्तर बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे. पण हे चुकीचं आहे ना, त्याचे रिझन तुम्हाला एका नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं. बाबा हे मी चुकलेलं आहे का, त्याचे रिझन. म्हणजे बघा, ज्यावेळी तुम्ही एमसीक्यू चुकता त्याच्यामध्ये काय होते? तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती नसतात आणि तुम्ही अंदाजे लावू शकता, म्हणजे अंदाजे टिक करून टाकतात. आपण ही चुका आपल्याला करायचं नाही बरं का. हे काय आपण सेल्फ इव्हॅल्युएशन करते म्हणून आपल्याला चालते, पण एक्झामिनेशन वेळी एक मार्क पण खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट असतं. तुम्हाला 1 मार्क कमी पडलं किंवा निगेटिव्ह, आता निगेटिव्ह तर नाहीये सोडा, पण म्हणतो मी म्हणजे हे सीएचओसाठी झालं, पण कुठल्या पण एक्झामसाठी आपल्याला काय निगेटिव्ह असणारच आहे मॅक्झिमम एक्झामसाठी. मग आपल्याला एक पण चुकलं ना आपण खूप खाली येणार आहे. म्हणून काय करायचं? आपल्याला डेली प्रॅक्टिस करायचं आहे. जसं पद्धतीने मी सांगितलं अशा पद्धतीने काय करायचं? तुम्हाला मिनिमम एमसीक्यू करायचं आहे. आणि तुम्हाला मी सेल्फ स्टडी म्हणतो बरं का, ते काय करायचं? तुम्हाला रिव्हिजन करायचं तुमचं सिलेबस. तुम्हाला टाइम, मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार होतो पण थोडी टायमिंगमुळे नाही बनवलं. तुम्हाला काय करायचं? ते व्हिडिओ मी लवकरच बंद करतो, एक 10 मिनिटाच्या 15 मिनिटामध्ये आहे तेवढं करून देतो तुम्हाला. हे काय रिव्हिजन करायचं तुम्हाला, ते पण कसं पद्धतीने करायचं ते सांगतो बरं का. एक सब्जेक्ट घ्यायचं आणि त्याचं रिव्हिजन करत राहायचं. त्याच्यासोबत काय करायचं? रिव्हिजन सोबत तुम्हाला 100 एमसीक्यूचं काय टेस्ट होतं, म्हणजे मॉक टेस्ट तुम्हाला द्यायचं आहे. ओके, चला, अशा पद्धतीने काही तुम्हाला बघा, जे उत्तर तुम्हाला येत नाही, तुम्हाला कॉन्सेप्ट माहित नाही, तुम्ही इझिली आम्हाला विचारू शकता. आपण काय करू? जे तुम्हाला येत नाही बघा, द्या आम्हाला, द्या. आम्ही काय करू? तेच क्वेश्चन इम्पॉर्टंट असेल तर काय करू? आपल्या एपिसोडमध्ये इन्क्लूड करू आणि त्याचं कम्प्लीट रॅशनल किंवा त्याची कॉन्सेप्ट आपण क्लिअर करून टाकूया. बरोबर आहे? ओके, चला, तुम्हाला पण मजा येतील, आम्हाला पण मजा येतील. ओके, चला, म्हणजे काय जे येत नाही बघा गोष्टी, जे आपण शिकूया सगळ्यांनी मिळून. ओके, म्हणजे आपल्याला फक्त काय करायचे? जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत सगळे कव्हर करायचे. ओके, चला, हे खूप झालंय. आपण काय करूया? एपिसोडकडे जाऊया. टाइम होत आहे आपलं. चला, हे काय करायचं? स्टार्टिंगला व्हिडिओला लाईक करायचं आहे. त्याच्यासोबत कॉमेंटमध्ये तुम्ही क्वेरी विचारू शकता, फीडबॅक विचारू शकता आणि
पीडीएफ विचारायचं नाही बरं काय, द्यायचं असतं. आणि हे काय शेअर करा कोणाकोणाला, जे सीएचओ मित्रमैत्रीण आहे म्हणजे तयारी करत आहे, DHS DMER नॉर्सेट असो किंवा जे तुमच्या ओळखीचे कुठले पण नर्सिंग स्टुडंट असलं तर आपले चॅनल रेफर करा आणि त्याच्यासोबत त्यांना सांगा बाबा तुम्ही काय हे सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आपण सुरुवात करूया एपिसोड नंबर 36 ची. ज्यावेळी तुम्हाला एपिसोड नंबर 34 मध्ये मी एक क्वेश्चन दिलतो तुम्हाला शेवटला, काय म्हणून सॉरी क्वेश्चन दिलतो काय होतं, द कॉन्स्टंट प्रेझेन्स ऑफ, बघा काय म्हणतो मी, द कॉन्स्टंट प्रेझेन्स ऑफ अ डिसीज विदिन जिओग्राफिकल एरिया इज नोन ॲज, असा प्रश्न होता. उत्तर कोणी कोणी दिले आणि बरोबर कोणाचं बघून घ्या. ऑप्शन पहिला आहे एंडेमिक, एपिडेमिक, पेंडेमिक, आयसोलेशन, असे 4 ऑप्शन आपल्याकडे आहे. मग आपल्याला काय बघायचं आहे, या 4 ऑप्शन मधलं आपल्याला काय हुडकायचं आहे, याच्यामधलं कॉन्स्टंट प्रेझेन्स ऑफ डिसीज म्हणजे काय, एक डिसीज असा आहे बाबा ज्या एरियामध्ये फिक्स आहे. आता समजा एक आपलं महाराष्ट्र, समजा एक पुणे सिटी घ्या. पुणे सिटीमध्ये एक असा एरिया आहे तिथे काय हे जिओग्राफिकल एरिया आहे, तिचं काय एक डिसीज असा आहे बाबा तिथे कंटिन्युअली असतातच. एक्झाम्पल पुणे नका हे आपण इकडे आपलं कोकण साईडचं घेऊया, म्हणजे जिकडे जास्त पाऊस पडतंय तिकडे काय आपलं मलेरिया डेंगू असणार आहे. मलेरिया डेंगू असणार आहे. ह्याला आपण काय म्हणतो जिओग्राफिकल, त्या एरियामध्ये हे काय कॉन्स्टंट प्रेझेन्स असणारच आहे. म्हणजे ज्यावेळी पावसाळ्यात वगैरे हे सीझन म्हणतात म्हणू शकतो आपण, कारण हे फक्त पावसाळ्यामध्ये ज्यावेळी पाणी थांबतं त्यावेळी जास्त असणार आहे. म्हणजे काय हे एक पिरियड आहे, म्हणजे काय जे जिओग्राफिकल एरियामध्ये फिक्स असणार आहे आपल्याला बघायचं आहे. मग आपण एक एक ऑप्शन घेऊन बघूया. पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, एंडेमिक दिलेलं आहे. चला एंडेमिक म्हणजे काय आपण बघूया. एक मिनिट पेस्ट. ओके चला काय बघूया आपण पहिला एंडेमिक. एंडेमिक म्हणजे काय, एंडेमिक म्हणजे काय असतं, ह्याच्यामध्ये असणार आहे डिसीज कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे काय फिक्स असणार आहे, कॉन्स्टंट और काय म्हणू शकतो युजल प्रेझेन्स, म्हणजे कॉमनली तिथं प्रेझेन्स असणारच आहे. ह्या एरिया म्हटलं की तिथं त्या डिसीजचं नाव यायला पाहिजे अशा पद्धतीने. काय कॉन्स्टंट और युजल प्रेझेन्स ऑफ काय डिसीज. डिसीज कुठे असणार आहे, विदिन अ स्पेसिफिक जिओग्राफिकल एरिया. स्पेसिफिक जिओग्राफिकल एरिया जे ठरवलेल्या एरियामध्ये, जिओग्राफिकल एरिया म्हणून किंवा काय म्हणू शकतो आपण पॉप्युलेशन मध्ये, त्या पॉप्युलेशन मध्ये असणार आहे, म्हणजे एरिया डिवायडेड अनुसार. ओके लक्षात आला. एंडेमिक म्हणजे काय, एक डिसीज असं आहे बाबा तिथे ते कॉन्स्टंट प्रेझेंट असतो जे सिलेक्टेड एरियामध्ये. ओके हे झालं एंडेमिक. आता दुसरं काय होतं आपलं, हो होता नेक्स्ट आहे एपिडेमिक. एंडेमिक एपिडेमिक हे दोन्हीमध्ये तुम्हाला थोडं कन्फ्युजन होत असेल. ओके एंडेमिक म्हणजे काय, एंड हे एक एरिया आहे, ह्या एरियाला एंड आहे, हे एरिया इथे या एरियामध्येच काय असणार आहे डिसीज असणार आहे. मी असं लक्षात ठेवलं, म्हणजे ज्यावेळी स्टार्टिंगला मी वाचत होतो ज्यावेळी असं लक्षात ठेवायचं ते काय एंडेमिक. एपिडेमिक म्हणजे काय होणार आहे, एपिडेमिक म्हणजे एकदम पीक लेवलला, पी म्हणजे काय मी समजून घ्यायचं, म्हणजे काय लक्षात ठेवण्यासाठी बरोबर का. एंडेमिक मध्ये हे झालं एन म्हणजे काय एंड आलं. एंड म्हणजे काय एक एरिया असा आहे जिथे एंड होते, जे फिक्स एरियामध्ये काय डिसीज प्रेझेंट असतो हे काय एंडेमिक. ज्यावेळी एपिडेमिक असायचो, एपीमध्ये काय पीक आहे, पीक म्हणजे काय सडन इन्क्रीज, काय म्हणू शकतो आपण त्याच्यामध्ये सडन इन्क्रीज इन केस अबाव, कुठे केस अबाव द नॉर्मल लेवल. म्हणजे काय सडनली केस इथे जास्त होणार आहे कुठे आपल्या कम्युनिटीमध्ये, ज्याला आपण काय म्हणतो बाबा, आपण म्हणणार आहे त्याला एपिडेमिक. एंडेमिक एपिडेमिक हे दोन आलं. आता तिसरं कुठलं होतं, पेंडेमिक तर सगळ्यांनाच माहिती आहे. कोविड-19 आलं की सगळ्यांना संपलंय. हे काय डिसीज असं आहे की काय करतो, स्प्रेड अक्रॉस कुठे सर्व देशामध्ये, एक कंट्री सोडून दुसऱ्या कंट्रीमध्ये पण ही पसरतात. त्याला आपण काय म्हणतो पेंडेमिक म्हणणार आहे. आणि आयसोलेशन म्हणजे काय, आयसोलेशन म्हणजे जे पेशंट म्हणजे काय जे डिसीज आहे, म्हणजे काय कोण म्हणू शकतो जे इन्फेक्टेड आहे, मग त्याला आपण काय करतो सेपरेट ठेवतो, त्याला आपण काय म्हणतो आयसोलेशन म्हणतो. ओके एक्झाम्पल काय, सेपरेशन ऑफ, एक्झाम्पल नाही हेच मिनिंग आहे, इन्फेक्टेड इंडिव्हिज्युअल्स. एक्झाम्पल कोण, आता समजा जे एक पेशंट आहे त्याला काय झालेलं आहे, कोविड-19 ऑलरेडी झालेलं आहे. काय झालंय, कोविड इन्फेक्टेड आहे, कोविड-19 त्याला इन्फेक्टेड आहे, मग त्याला आपण सेपरेट ठेवलं तर आपण काय म्हणतो त्याला आयसोलेशन म्हणणार आहे. लक्षात आलं. मग जे पेशंट आहे कोविड-19चं काय कॉन्टॅक्टमध्ये आहे पण त्याला अजून डिसीज नाहीये, म्हणजे काय जे प्रिव्हेन्शनसाठी काय म्हणू शकतो ते आपल्याला काय करायचंय थोडी वेगळी ठेवायचं आहे. बघा मी काय म्हणतो, आपण क्वारंटाईन बद्दल सांगतो मी बरं का. क्वारंटाईन आणि आयसोलेशन मध्ये तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, फक्त एवढं लक्षात ठेवायचे क्वारंटाईन मध्ये डिसीज प्रेझेंट नसतो. काय क्वारंटाईन मध्ये डिसीज प्रेझेंट नसतो. मग आपण काय करतो जे काय म्हणू शकतो आपण त्याला, जे काय म्हणतात, आता समजा एक पेशंट आहे म्हणजे काय कोविड-19चा आहे,
ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे काय, ज्याचं एक्सपोजर आपल्याला काय करायचं आहे, प्रिव्हेन्शन करायचं आहे. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, सेपरेशन ऑफ इंडिव्हिज्युअल जे काय झालेलं आहे, एक्सपोज झालेलं आहे. म्हणजे काय करू शकतो आपण, पर्सनला एक्सपोजड आहे, इंडिव्हिज्युअल एक्सपोजड टू इन्फेक्शन. म्हणजे काय, एक्सपोज झालेला आहे जे इन्फेक्शन पासून. आपल्याला काय करायचं, टू प्रिव्हेंट ज्याची स्प्रेड, आपल्याला जे स्प्रेड होणार आहे ते आपल्याला काय करायचं, प्रिव्हेंट करायचं आहे. बघा मी काय म्हणतो, जे सेपरेशन म्हणजे काय, सेपरेशनमध्ये जे डिसीज प्रेझेंट असतो क्वारंटाईनमध्ये, काय जे डिसीज झालेले जे पेशंटमध्ये काय म्हणजे पेशंट सोबत कॉन्टॅक्टमध्ये त्याचं एक्सपोज होऊ शकतो, जे पेशंटला आपण काय करतो, क्वारंटाईनमध्ये ठेवतो. म्हणजे कशासाठी, टू प्रिव्हेंट द स्प्रेड, म्हणजे जे पसरू नये म्हणून. ह्याला आपण काय, क्वारंटाईन म्हणतो. क्वारंटाईन आणि आयसोलेशन वेगळे असतो बरं काय. हे झालं. आता आपलं उत्तर काय होतं, द कॉन्स्टंट प्रेझेन्स ऑफ अ डिसीज विथिन द जिओग्राफिकल एरिया इज नोन ॲज. काय, आयसोलेशन म्हणजे होतं काय, ह्याच्यामध्ये डिसीज प्रेझेंट आहे आणि हे काय आपण सेपरेट ठेवणार आहे. हे उत्तर आपलं नसणार आहे. पेंडेमिकमध्ये काय, एक देश सोडून दुसऱ्या देशाला ज्यावेळी कोविड-19 कसं चीनमध्ये सुरुवात झालं, त्याच्यानंतर सगळे देशामध्ये होत होतं, आपल्या देशामध्ये पण आलं. ह्याला आपण काय म्हणतो, पेंडेमिक. आणि एपिडेमिक म्हणजे काय, एपिडेमिक म्हणजे एक एरिया असं आहे तिचं काय एकदम सडनली इन्क्रीज होतो जे केसेस, त्याला आपण काय म्हणतो, एपिडेमिक. एंडेमिक मध्ये काय होतं, जे फिक्स एरिया म्हणजे काय त्याच्यामध्ये जे 100 म्हणजे काय कॉन्स्टंट प्रेझेंट असणारच आहे जे डिसीज, त्याला आपण काय म्हणतो, एंडेमिक. मग आपलं उत्तर कुठली जाणार आहे, एंडेमिक ही एकदम उत्तर बरोबर जाणार आहे. मग एक एक्झाम्पल आहे, डायग्राम बघा. काय, एंडेमिक डिसीजमध्ये काय, जे जिओग्राफिकल एरियामध्ये इथे फिक्स दिसतं तुम्हाला. काय, इट इज द कॉन्स्टंटली प्रेझेंट इन द सर्टन पॉप्युलेशन ऑर रिजन विथ हे काय म्हटलं, रिलेटिव्हली लो स्प्रेड ऑर द इयर मे पिरियड्स ऑफ द व्हेन इट इज अफेक्ट द पीपल. बघा काय, फक्त एवढं लक्षात ठेवायचे, कॉन्स्टंटली प्रेझेंट असतो. ह्याला आपण काय, एंडेमिक. एपिडेमिक म्हणजे काय, जे एकाच एरियामध्ये काय झालेलं आहे, सडन इन्क्रीज इन द केस ऑफ स्प्रेडिंग थ्रू द लार्ज पॉप्युलेशन लाईक अ कंट्री. एका देशामध्येच खूप भयानकने वाढलेले. ओके, एक्झाम्पल कोविड-19, पण ते फक्त दुसऱ्या देशामध्ये पसरलं नाही, जर ते फक्त चीनमधलं एपिडेमिक झालं असतं. ओके, हे झालं. त्याच्यानंतर काय, पेंडेमिक, एक दिवस सोडून दुसऱ्या देशामध्ये देर इज अ सडन इन्क्रीज केसेस ऑफ स्प्रेडिंग थ्रू द सेव्हरल कंट्रीज. म्हणजे खूप कंट्रीमध्ये वगैरे जास्त चालत राहिला आपण म्हणणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. आता चालूया दुसरा एमसीक्यूला. पहिलं उत्तर आपलं भेटलं, पहिलं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. आता सेकंड क्वेश्चन काय म्हणते बघा. काय म्हणते, टेस्टोस्टेरॉन हार्मोन इज फाउंड इन. बघा काय म्हणते, टेस्टोस्टेरॉन हार्मोन बद्दल विचारते. बाबा हे कुठे भेटणार आहे आपल्याला, आणि म्हणते ओनली मेल मध्ये भेटते. एकदम बरोबर. ओनली फिमेल मध्ये, फक्त फिमेल मध्ये भेटते का, फक्त मेल मध्ये भेटते का. यांनी काय म्हटलंय, ओनली मेल्स ड्युरिंग इंटरकोर्स, म्हणजे इंटरकोर्स करताना फक्त मेल्स मध्ये हे काय सिक्रेट होतं, म्हणजे काय हार्मोन भेटतो असं म्हणते. आणि फोर्थ ऑप्शन मध्ये काय म्हणते, बोथ मेल अँड फिमेल दोन्ही मध्ये भेटणार आहे. मग आपल्याला एकदम कन्फ्युजन झालं, हा बाबा टेस्टोस्टेरॉन म्हणजे सगळ्यांना लक्षात येते मेल मध्ये असते. मग याचं उत्तर काय असणार आहे, फक्त मेल मध्ये, फक्त फिमेल मध्ये, फक्त मेल मध्ये ड्युरिंग इंटरकोर्स, किंवा हा मेल आणि फिमेल मध्ये दोघांमध्ये असतो, आपल्याला बघायचं आहे. सगळ्यांना म्हणजे काय, सगळ्यात अगोदर आपल्याला बघावं लागेल टेस्टोस्टेरॉन. इथे लिहून घेऊ का, चला. टेस्टोस्टेरॉन ही काय आहे, ही एक हार्मोन आहे. इथंच पुढेच दिलेलं आहे, मग हे हार्मोनच आहे. ही कसली हार्मोन आहे, याला आपण काय म्हणू शकतो, ही स्टेरॉइड किंवा काय म्हणू शकतो, एंड्रोजन हार्मोन आहे. एंड्रोजन, याला आपण काय म्हणतो, एंड्रोजन हार्मोन आहे. कुठली, टेस्टोस्टेरॉन. ओके, हे लक्षात आलं. हे झालं पहिला. त्याच्यानंतर आपण अजून काय म्हणू शकतो, हे रोल इन कशामध्ये प्ले रोल करतो, हे ग्रोथ मध्ये, आणि अजून काय, डेव्हलपमेंट मध्ये. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट नाही, अजून हे काय बरं का, ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड कुठली, रिप्रोडक्टिव्ह फंक्शन मध्ये. रिप्रोडक्टिव्ह फंक्शन मध्ये एकदम इम्पॉर्टंट रोल प्रोव्हाइड करतो. म्हणजे काय, ही रोल आहे ह्याचं रिप्रोडक्टिव्ह फंक्शन्स मध्ये, ह्याची मेन रोल आहे. ओके, एवढं लक्षात आलं. मग पटकन लक्षात यायला पाहिजे बाबा, हे कुठे कुठे भेटणार आहे तुम्हाला. ही असणार आहे प्रेझेन्स इन कशामध्ये, मेल मध्ये. फिमेल मध्ये पण असतो का, यस, ही फिमेल मध्ये पण असणार आहे. ओके, कसे कोणाकोणामध्ये असणार आहे, मेल आणि फिमेल हा दोघांमध्ये असणार आहे. कोण, टेस्टोस्टेरॉन हार्मोन. ओके, एवढं लक्षात आलं. याची सोर्स ऑफ काय आपल्याला सिक्रेशन बघायचं आहे. म्हणजे बाबा कुठं सिक्रेशन होते, सोर्स ऑफ सिक्रेशन. बघा ही कुठनं सिक्रेशन होणार आहे. आपण पहिला बघूया मेलमध्ये. मेलमध्ये कुठे होणार आहे, प्रोड्यूस मेनली, कुठं मेनली होणार आहे, मेनली बॉय लीडिंग सेल. कुठली, लीडिंग सेल. हे कुठे असतो, लीडिंग सेल ऑफ कुठे, टेस्टिस मधलं. ओके, ही टेस्टिस मधलं लीडिंग सेल आहे. ह्याच्यामध्ये काय होणार आहे, मेनली प्रोड्यूस होणार आहे. इथे हे लक्षात आहे, हे मेनली प्रोड्यूस ह्याच्यामध्ये होतं. हे झालं पहिला मुद्दा. अजून पण होते, काय म्हणू शकतो आपण,
स्मॉल अमाऊंटमध्ये, स्मॉल अमाऊंट फ्रॉम कुठनं, स्मॉल अमाऊंट फ्रॉम ॲड्रिनल, कुठली, जे किडनीच्या वरती असतो बघा, काय ॲड्रिनल ग्लँड्समधून ही रिलीज होणार आहे. सोर्स म्हणजे काय, सिक्रेशन होणार आहे, एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर फिमेलमध्ये, ओके, फिमेलमध्ये कुठे होणार आहे, ही प्रोड्यूस होणार आहे, प्रोड्यूस इन अ स्मॉल क्वांटिटी. बरं काय, कम्पेअर केलं तर मेलमध्ये जास्त, फिमेलमध्ये कमी असतो. हे काय, प्रोड्यूस इज अ इन स्मॉल अमाऊंटमध्ये, कुठली, स्मॉल अमाऊंट म्हणा किंवा काय म्हणू शकतो, क्वांटिटीज म्हणा, क्वांटिटीज बाय कोण, ओव्हरीज मधनं रिलीज होतो. अरे ओव्हरीज वाटायला एक मिनिट, ओव्हरीज मधनं. ओके, हे झालं. त्याच्यानंतर अजून थोडी म्हणजे काय, ऑल्सो सिक्रेटेड बाय कोण, आता जस्ट आपण म्हटलो कुठली ग्लँड, बघा ॲड्रिनल ग्लँड मेलमध्ये आणि फिमेलमध्ये दोघांमध्ये असतं बरं का, ॲड्रिनल ग्लँड, लक्षात आहे ना. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, एवढं आपण बघितलं. चला, हे काय म्हणतो, टेस्टोस्टेरॉन हार्मोन इज अ फाउंड इन ओनली मेल, ओनली फिमेल, ओनली मेल ड्युरिंग इंटरकोर्स, फक्त मेलमध्ये नाही, फिमेलमध्ये पण असतो. फिमेलमध्ये का नाही, मेलमध्ये पण असतो. फक्त इंटरकोर्स असणार का नाही, हे रेग्युलरली सिक्रेट होतं. याची चौथा ऑप्शन काय, बोथ मेल्स आणि फिमेल ही असणार आहे. आपलं एकदम बरोबर उत्तर इथे कुठे आपण लिहिलो, प्रेझेन्स इन मेल आणि फिमेल दोघांमध्ये असणार आहे. आपलं उत्तर कुठली बरोबर आहे, चौथं उत्तर बरोबर आहे. त्याचा अजून थोडी आपण माहिती घेऊया. ऑलरेडी ओके, हे झालं. हा बघा, हे मेलमध्ये, हे फिमेलमध्ये. मेलमध्ये कुठे सिक्रेट होणार आहे, ॲड्रिनल ग्लँड्समध्ये, हे किडनीच्या वरती असतो बरं का. हे टेस्टिकल्समध्ये, कुठली, ते पण लेडिंग सेल, लक्षात ठेवा. हे तुम्हाला MCQ मध्ये विचारू शकता की कुठली, लेडिंग सेल ऑफ द टेस्टिस. त्याचं झालं. फिमेलमध्ये कुठली, ॲड्रिनल ग्लँड ऑलरेडी आहे, ओव्हरीज. हे काय, टेस्टोस्टेरोनची ही रिएक्शन फॉर्म्युला आहे. ओके, हे लक्षात ठेवा. हे काय, केमिस्ट्रीवाल्यांचं लक्षात ठेवा. चला, आता नेक्स्ट काय, एक डायग्राम आहे बघा, ह्याच्यामध्ये काही स्पेलिंग वगैरे मिस्टेक असेल तर मला कमेंटमध्ये सांगा बरं का. हे काय ऍस्पेक्ट आहे, सोर्स कुठं आहे, मेलमध्ये आणि फिमेलमध्ये. मेल टेस्टोस्टेरोन हे मेजर हॉर्मोन आहे, पण ह्याच्यामध्ये मायनर, मी जसं म्हटलं तुम्हाला, मेलमध्ये जास्त, फिमेलमध्ये कमी म्हणजे बघायला भेटते आपल्याला. सोर्स काय, टेस्टिस, इथं ओव्हरीज आणि ॲड्रिनल ग्लँड. ओके, हे बघा, हे लक्षात ठेवायचं. लेडिंग सेल्स, लेडिंग म्हणा, लेडीज म्हणा, काय म्हणा, हे लक्षात ठेवा तुम्ही. हॉर्मोनल लेवल कसं असणार आहे, ह्याच्यामध्ये हाय असणार आहे, फिमेलमध्ये कमी असणार आहे. रोल इन रिप्रोडक्शनमध्ये काय, एसेन्शियल फॉर द स्पर्मेटोजेनेसिस वेळी खूप मदत आहे. हे ऍक्ट ॲज हे काय, प्रिकर्सर ऑफ द एस्ट्रोजन. बघा, प्रिकर्सर ऑफ एस्ट्रोजन, लक्षात ठेवा. डेव्हलपमेंट ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, ह्याच्यामध्ये काय, पेनिस, टेस्टिस, प्रोस्टेट आणि सेमिनल मसल्समध्ये मदत करतो आणि सपोर्ट नॉर्मल ओव्हरियन फंक्शनसाठी फिमेलमध्ये. आणि सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरमध्ये फेशियल हेअर आणि डीप वॉइस, बॉर शोल्डर आणि प्युबिक हेअर, ॲक्झिलरी हेअर फिमेलमध्ये. आणि लिबिडो म्हणजे काय, सेक्स ड्राइव्ह, हे मेंटेन सेक्शुअल डिझायर, हे काय करतो, मेंटेन सेक्शुअल डिझायर. आणि हे काय, एरेक्टाईल फंक्शन आणि मेंटेन सेक्शुअल डिझायर. बघा, ही सेक्शुअल डिझायरसाठी खूप महत्त्वाचं आहे, कुठली, आपली टेस्टोस्टेरोन हार्मोन. हे झालं. मसल मासमध्ये काय, इन्क्रीज द मसल साईज आणि मेंटेन द मसल टोन. बोन हिल, हे इन्क्रीज द बोन डेन्सिटी अँड ग्रोथ आणि प्रिव्हेंट द बोन लॉस. आणि फॅटमध्ये काय करतो, मेल पॅटर्न फॅट डिस्ट्रीब्युशन वगैरे करतो. हे सगळे तुम्हाला लक्षात ठेवा. अजून काय, याच्यामधील हे लक्षात ठेवा. डेफिशियन्सी इफेक्ट काय करतो, इनफर्टिलिटी, लो लिबिडो आणि ते काय, कोस्टोफोरोसिस. फिमेलमध्ये लो लिबिडो आणि फॅटिग हे क्रिएट करतो. एक्सेस हार्मोन झालं तर काय, हे प्रिकर्सर ऑफ प्युबर्टी इन बॉईजमध्ये. ह्याला काय म्हणतो आपण, गायनेकोमास्टिया म्हणतो बरं का. त्याच्यामध्ये म्हणजे काय, फिमेल गायनेकोमास्टिया म्हणजे काय, मेलमध्ये मेलमध्ये फिमेलसारखं जे सगळे दिसून येते, फिमेलमध्ये हे हिरोसिडम जातं आणि ॲक्ने, डीप वॉइस, अशा पद्धतीचं काय, म्हणजे हे काय नॉर्मल लेवलमध्ये असायला पाहिजे. कमी झाला तर प्रॉब्लेम, जास्त झाला तर प्रॉब्लेम. ओके, एवढं लक्षात ठेवा. आता चला नेक्स्ट, काही ह्याच्यामध्ये मिस्टेक असेल तर सांगा बरं का मला, की आपण इकडून तिकडून घेऊन हे सांभाळून काय केलेलं, तयार केलेलं आहे. चला, आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. ओके, छोटी क्वेश्चन आहे, पटकन उत्तर आपल्याला बघायचं आहे. बघा, तुम्ही काय करत जावा बरं का, ज्यावेळी मी क्वेश्चन घेतो तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीने तुम्ही फॉलो करतो ना. ज्यावेळी मी त्रिशूलमध्ये सांगितलं तुम्हाला, आता 1, 2, 3 आपण एव्हरेजली आपण 10 क्वेश्चन सगळी आपण सॉल्व्ह करायला. काय करायचं तुम्हाला, पटकन उत्तर आले की हे तिसरे किती आहे, पहिला, दुसरा, तिसरा वाटतं. दुसऱ्याला काय करायचं तुम्हाला, हु इज द फादर ऑफ क्वेश्चन, क्वेश्चन आले की पटकन पॉज करायचं आणि बघायचं बाबा ह्याचं उत्तर काय आहे. तुम्हाला वाटलं की रॉबर्ट कॉच आहे, तुम्हाला काय करायचं, इथे सी लावायचं. म्हणजे काय, तुमच्या लक्षात येतील. सी काय झालं की मी ज्यावेळी उत्तर सांगतील, म्हणजे काय, चुकलं माझं, असं समजून घ्यायचं. आणि 10 पैकी किती मार्क पडते हे पण तुम्ही काय, ते काय करत जावा तुम्ही, 10 पैकी तुम्हाला किती पडते बरं का. म्हणजे काय म्हणतात त्याला, स्वतः हे करू द्या. असं नाही की मला 10 पैकी 10 पडले, म्हणजे काय नाही होणार. 10 पैकी 10 पडले हे पण चांगली गोष्ट आहे, पण आपण चांगल्या पद्धतीने बाबा प्रामाणिकपणाने उत्तर द्यायचं तुम्हाला कमेंटमध्ये. किती 10 पैकी किती पडते तुम्हाला. ओके, बघूया आज या 36व्या सिरीजमध्ये तुम्हाला किती मार्क पडलेले. हु इज द फादर ऑफ वॅक्सिनेशन, कोण आहे आपल्याला बघा. हे काय दिलेले, कॅरी, कोरी, काय म्हणू शकता तुम्ही, कॅरी, हे काय, मुलीज. बघा नाव कसले, हे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे.
आणि दुसरे कोण आहे हे आपल्या सगळ्यांचं आवडते कोण फ्लोरेन्स नायटिंगेल आपलं सगळं ह्यांच्यावरती चाललेलं आहे नर्सिंगचं जनक आहे ते झालं. त्याच्यानंतर कोण आहे रॉबर्ट कोच आणि चौथा ऑप्शनमध्ये एडवर्ड जनर. चला हे ऑप्शन एक एक आपण बघूया. हे कोण आहे कॅरी मोलेस. ह्यांनी काय केलंय ह्यांनी इन्व्हेन्शन केलंय काय कुठली इन्व्हेन्शन केलंय ह्यांनी जे आपलं कुठली कोविड-19 मध्ये आपण PCR करायचं कुठली पॉलिमर चेन रिॲक्शन ह्यांनीच इन्व्हेन्शन केलेलं आहे. इन्व्हेंशन ऑफ फक्त एवढं लक्षात ठेवा ह्यांनी काय PCR पॉलिमर इथे लिहून टाकतो मी पॉलिमर चेन रिॲक्शन यांनीच शोध लावलाय एवढी लक्षात ठेवा. हे कोण कॅरी मेलेस हे पण केलं. फ्लोरेन्स नायटिंगेल सगळ्यांना माहिती आहे हे काय फाउंडर ऑफ मॉडर्न नर्सिंग हे झालं. फ्लोरेन्स नायटिंगेल यांचे योगदान खूप आहे म्हणजे काय आपलं नर्सिंग ह्यांच्यावरती डिपेंड आहे. ओके फ्लोरेन्स नायटिंगेल हे झालं. त्याच्यानंतर कोण रॉबर्ट कोच कोण हे आहे फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी. वेक्टर म्हणजे पटकन लक्षात आहे. रॉबर्ट कॉच आले की तुमच्या लक्षात यायला पाहिजे काय ते बी लक्षात यायला पाहिजे. ओके हे झालं रॉबर्ट कॉच बद्दल. आता शेवटचा ऑप्शन काय एडवर्ड जनर. कोण एडवर्ड जनर यांनी कधी जन्मला आला बाबा यांनी 1700 यांचा जन्म विचारूच शकत नाही तरी पण लक्षात ठेवा 1749 ते कधी 1823. हे काय एडवर्ड जनर बद्दल आपल्याला थोडक्यात बघायचे. चला हे कोण एडवर्ड जनर इथे लिहायला पाहिजे होतं मी 1749 1823 पर्यंत त्यांचं जीवनकाल होता. हे कोण फिजिशियन होता पण कुठली इंग्लिश ब्रिटन फिजिशियन होता म्हणजे काय युकेचा आहे माणूस. हे काय केलंय ही इन्व्हेंटेड द वर्ड वॅक्सिन. काय केलं ह्यांनी जे वर्ड आहे वॅक्सिन ह्यांनीच शोध लावलेला आहे. फ्रॉम द लॅटिन वर्ड व्याका म्हणजे काय कव. बघा ही जे स्मॉल पॉक्स त्यांनी पहिल्यांदा काय वॅक्सिन शोध केले म्हणजे काय गायवरती ह्यांनी शोध लावून काढलेला आहे म्हणून काय हे काय कौलले त्यांनी काय व्याका म्हणायचं म्हणते वाटते लॅटिनमध्ये म्हणून काय व्याका म्हणून वॅक्सिनेशन असा पडलेला आहे. ही कंडक्टेड द फर्स्ट सायंटिफिक एक्सपेरिमेंट ऑन वॅक्सिनेशन बरं का अलोविंग टू एरडिकेट द स्मॉल पॉक्सेस. बघा एरडिकेट ऑलरेडी झालेलं आहे. ऑलरेडी म्हणजे कधी 1980 मध्ये WHO सांगितलं बाबा हे काय आपली स्मॉल पॉक्स ऑल ओव्हर इंडियामध्ये लक्षात घ्या 1980 ते 8 आहे ज्यावेळी आपलं काय एरडिकेटेड झालेलं हे पण लक्षात ठेवा. ही स्मॉल पॉक्स पहिल्यांदा स्मॉल पॉक्स वरती चाललेलं आहे वॅक्सिनेशन कोण एडवर्ड जनरने आणलेलं आहे. एवढं लक्षात आलं. मग आपलं उत्तर कुठली चौथा उत्तर एकदम बरोबर जाणार आहे. ओके चला आता फोर्थ नेक्स्ट ऑप्शन कडे आपण जाऊया. अजून काय चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. काय म्हणते द नर्स इज अ केअरिंग अ क्लायंट. नर्स काय करते पेशंटला केअर करते. पेशंट कुठले बघा हू हॅड अ स्पॉन्टनियस अबॉर्शन म्हणजे कंटिन्युअली काय होत आहे त्यांना अबॉर्शन होत आहे. द नर्सेस प्रायोरिटी शुड बी असेसिंग द क्लायंट फॉर. बघा एक पेशंट म्हणजे एक पेशंटला नर्सनी केअर देत आहे. जे पेशंटला काय होत आहे हू हॅड म्हणजे ही हॅड काय आहे त्याला ही पेशंटला हे स्पॉन्टनियस अबॉर्शन म्हणजे काय मिसकॅरेज होत आहे. मग आपण द नर्सेस प्रायोरिटी शुड बी ज्यावेळी स्पॉन्टनियस अबॉर्शन होताना आपल्याला पहिल्यांदा काय लक्षात ठेवायला पाहिजे प्रायोरिटी काय लक्षात ठेवायचं म्हणजे असेच करायचं आपल्याला शुड बी असेसिंग द क्लायंट फॉर कशासाठी. पहिल्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे हेमरेज. दुसरा आहे डिहायड्रेशन हायपरटेन्शन आणि सब इन्व्हर्शन. मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं म्हणजे काय प्रायोरिटी कशाला द्यायचं असं विचारताय. मग आपल्याला थोडक्यात बघावं लागेल काय स्पॉन्टेनियस अबॉर्शन. चला मग आपण बघूया स्पॉन्टेनियस अबॉर्शन. स्पॉन्टेनियस अबॉर्शन स्पॉन्टेनियस म्हणजे काय कंटिन्युअली स्पॉन्टेनियस राहू द्या आता स्पॉन्टेनियस अबॉर्शन ह्यालाच आपण काय म्हणतो ह्यालाच आपण म्हणतो मिसकॅरेज म्हणजे कॅरी करता येईना आईला. ओके म्हणजे जे ANC मदरला त्याला आपण काय म्हणतो मिसकॅरेज. ओके ही कसं असणार आहे ही नॅचरल असणार आहे बरं का. आपण ह्याच्यासोबत काही जुगाड नाही करणार म्हणजे काय MTP वगैरे तसलं काही नाही करणार म्हणजे नॅचरली काय होणार आहे टर्मिनेशन होणार आहे. नॅचरली टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे आपण काय मॅन्युअली काय करणार आहे का नाही ही ऑटोमॅटिकली म्हणजे ऑटोमॅटिक नाही म्हणू शकत आपण. हे काय नॅचरल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी आपण काही न करता जेव्हा ते ऑटोमॅटिक नाही नॅचरली जे टर्मिनेशन होतं त्याला आपण काय म्हणतो स्पॉन्टेनियस ऑपरेशन किंवा मिसकॅरेज आपण म्हणणार आहोत. ओके बघा ते पण कसं बिफोर 20 वीक बरं का. ओके बिफोर 20 वीक ऑफ गेस्टेशन किंवा अजून काय म्हणू शकतो जे बेबीचा वेट लेस दॅन 500 ग्रॅम असायला पाहिजे. लेस दॅन बरं का 500
ग्रॅम. MG नाही बरं का, ग्रॅम, GM. ओके. विदाउट एनी डेलिब्रेटेड इंटरव्हेन्शन. म्हणजे काय, आपलं काही आहे त्याच्यामध्ये, सॉरी, इंटरव्हेन्शन आपण काही न करता जे नॉर्मली टर्मिनेशन होतं त्याला आपण काय म्हणतो, मिसकॅरेज म्हणतो बरं का. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला अजून काय झालं याच्यामधलं आपण टाईप्स वगैरे बघूया. मला वाटतं आपल्याकडे आहे का टाईप्स, एक मिनटं असेल. हे काय, हे टाईप्स आहे कशाचे, ऑबर्शन मधलं, तुम्हाला लक्षात ठेवायचं बरं का. हे टाईप्स ऑफ ऑबर्शन, ब्लिडिंग किंवा पेन, OS हे UAG आणि साईज अकॉर्डिंग टू द एज. बघा किती प्रकारचे, 1 2 3 4 5 इथं ऑपरेशन आहे. ही थ्रेटन, मला वाटते हां, हे सगळ्यांपैकी मी काय करतो, नेक्स्ट एक ह्याच्यामध्ये येणाऱ्या क्लासेसमध्ये प्रत्येक अबॉर्शनवरती एक क्वेश्चन होतो. आपण ते अबॉर्शनबद्दल थोडक्यात डिटेलमध्ये बघूया बरं का. ही इम्पॉर्टंट टॉपिक आहे, टाईप्स ऑफ ऑपरेशन. ओके, त्याच्याबद्दल फक्त तुम्ही आता लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये 5 प्रकार आहे. कुठली थ्रेटन अबॉर्शन, इनवेटेबल, इनकम्प्लीट, कंप्लीट, मिस्ड अबॉर्शन. थ्रेटनमध्ये काय असणार आहे, ब्लिडिंग माइल्ड असणार आहे, OS कसं असणार आहे, क्लोज असणार आहे. UAG मध्ये बेबी कसं भेटते आपल्याला, जिंदा म्हणजे काय, जिवंत बच्चू आपल्याला भेटते बरं का. याची साईज कसं असणार आहे, अकॉर्डिंग टू एज, म्हणजे एकदम असं वाटतं की नॉर्मल आहे बेबी असं वाटतं ह्याच्यामध्ये थ्रेटनमध्ये. पण इनवेटेबलमध्ये कसं वाटते, ब्लिडिंग सिव्हिअर असतो, OS कसा असतो, ओपन असतो बरं का, आणि बेबी डेड झालेला असतो. हे काय, जसं पाहिजे बेबी अकॉर्डिंग टू साईज, म्हणजे तसं नसणार आहे, लेस दॅन असणार, म्हणजे थोडी कमी असणार आहे. इनकम्प्लीटमध्ये कसं आहे, हे पण ह्याच्यामध्ये ब्लिडिंग कंटिन्यू असतं, OS ओपन असतो, आणि UAG मध्ये पेशंट रेडिनल असतो, आणि साईज कसं असणार आहे, लेस दॅन असणार आहे. आणि कम्प्लीटमध्ये काय, ब्लिडिंग कम्प्लीट स्टॉप झालेलं असतं, म्हणजे काय ऑलरेडी सगळी कम्प्लिटली काय डिलिव्हर झालेलं असतं. हे काय, ह्याच्यामध्ये OS क्लोज असणार आहे, आणि हे काय, सॉरी, कम्प्लीट लक्ष घ्या, हे काय म्हणतो, स्टॉप ब्लिडिंग असतो, OS क्लोज असतो बरं का. मी जसं काय आता काय म्हटलं मला लक्षात नाही, थोडी झाला असेल इकडे तिकडे. आणि UAG मध्ये काय असतं, बेबी नसतो. ओके, हे झालं. त्याच्यानंतर मोर देन नॉर्मल असतो बेबी. मध्ये कसं असणार आहे, अबसेंट किंवा डार्क ब्लिडिंग, आणि OS क्लोज असणार आहे, आणि बेबी डेड असू शकतो किंवा अबसेंट म्हणजे बेबीच नसू शकतो. हे पण कसं असणार आहे, लेस दॅन असणार आहे. मी काय करतो, एक काढतो बरं का पुढे. हे झालं कशाबद्दल, अबॉर्शनबद्दल. ह्याच्यामध्ये काय काय आपल्याला हे भेटू शकतो, क्लिनिकल मॅन्युफॅक्चर, क्लिनिकल फीचर्स काय काय भेटू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला भेटते वेजानल ब्लिडिंग, एकदम इम्पॉर्टंट, वेजानल ब्लिडिंग आपल्याला भेटतो बरं का. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो, वेजानल ब्लिडिंग म्हणा, पेन, लोअर ऑब्डोमिनल पेन, लोअर ऑब्डोमिनल पेन. त्याच्यासोबत अजून हे पण लिहून घ्या, काय काय म्हणू शकतो, क्रॅम्प, SC आहे बरं का, सॉरी. ठीक आहे, अब्डोमिनल पेन आणि क्रॅम्प हे आलं. त्याच्यानंतर काय, बॅक एक असू शकतो आईला, म्हणजे ANC मधला बॅक एक, आणि पॅसेज ऑफ क्लॉट्स बरं का, पॅसेज ऑफ काय, क्लॉट्स अजून काय, किंवा टिश्यू वगैरे काय होतं, पास होत असते, हे आपण बघितलं. मग आपल्याला एकदम इम्पॉर्टंट काय होतं, आपल्याला काय विचारलं आहे, द नर्स. द नर्स इज अ नर्सेस प्रायोरिटी. ओके, नर्सिंग मॅनेजमेंट आपल्याला याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. नर्सिंग मॅनेजमेंट बघा, कुठली पण जे टॉपिक असो किंवा कुठली पण असो, त्याच्यामध्ये आपल्याला काय जे इम्पॉर्टंट आहे त्याच्यामधलं आपल्याला नर्सिंग मॅनेजमेंट हे आपल्याला कम्प्लिटली बघायचं आहे बरं का. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे असिस्ट फॉर हेमरेज. असिस्ट फॉर कशासाठी, हेमरेजसाठी आपल्याला असिस्ट करायचं आहे बघा. ही कसं असणार आहे, एकदम फर्स्ट प्रायोरिटी असणार आहे. फर्स्ट प्रायोरिटी आपल्याला कशाला द्यायचं आहे, ब्लिडिंगला द्यायचं आहे. का, ही लाईफ थ्रेटनिंग होऊ शकतो, लाईफ थ्रेटनिंग होऊ शकतो. म्हणून आपल्याला लक्ष कुठं असायला पाहिजे, ANC म्हणजे अबॉर्शनमध्ये, ब्लिडिंगमध्ये असेस आपण करायला पाहिजे. हे झालं. त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे मॉनिटर काय करणार, आपलं व्हायटल सायन्स चेक करत असायचं आहे. आणि त्याच्यासोबत काय म्हणू शकतो, असेस युट्रेन साईज आपल्याला बघायचं आहे, युट्रेन साईज. आणि अजून काय म्हणू शकतो, ब्लिडिंग, युट्रेन साईज आणि ब्लिडिंग बघायचं आहे. आणि त्याच्यासोबत काय, IV लाईन वगैरे मेंटेन करायचं आपल्याला, मेंटेन IV लाईन, म्हणजे हे करत असेल तर फ्लुइड्स इफ नीडेड. ओके, इफ नीड असेल तर आपण लावू शकतो. ओके, हे झालं मेंटेन IV फ्लुइड वगैरे, हे झालं. आणि आईला इमोशनल सपोर्ट द्यायचा, हे सगळे नर्सिंगचं आहे बरं का. तुम्ही म्हणते हे आपण काय सर 4th इयरला लास्ट एक्झाममध्ये लिहिताना असं इमोशनल सपोर्ट, सायकोलॉजिकल सपोर्ट आपण कंपल्सरी लिहायचं एक्झाममध्ये बरं का. इमोशनल सपोर्ट आपल्याला द्यायचं आहे आणि काउन्सिलिंग करायचं आहे ANC मदरला. हे झालं. अजून काय होताना आपल्याला मेंटेन करायचं आहे, काय सेप्सिस मेंटेन करायचं आहे, सेप्सिस नाही बरं का, सेप्सिस मेंटेन करायचं आहे, सेप्सिस मेंटेन करायचं आहे. लक्ष द्या, इथं
सेप्सिस आपल्याला मेंटेन करायचं हे झालं. त्याच्यानंतर अजून काय करू शकतो आपण, प्रॉपर काय मेडिकल असो किंवा सर्जिकल असो जे ट्रीटमेंट आहे, मॅनेजमेंट आहे, जे रिक्वायर असेल तर आपण त्याची पुढची पण काय ते बघून घ्यायचं आहे. हे काय झालं, नर्सिंग मॅनेजमेंट झालं. ओके, एवढं लक्षात आलं. चला आता ऑप्शनकडे आपण टाइप्स ऑफ वगैरे बघितलं. ओके, चला ऑप्शनकडे बघा काय होतं क्वेश्चनमध्ये. एक नर्स होते, ते एक पेशंटला केअर करत होती, ती स्पॉन्टेनियस ऑपरेशन होता, पण नर्सचे फर्स्ट प्रायोरिटी काय असायला पाहिजे होता. चला मग आपण एक 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 बघूया. पहिलं काय दिलेलं आहे, सब इन्व्हॉल्युशन. ही काय काय गरज आहे का बघा, ही लेटर कॉम्प्लिकेशन होणार आहे, लेटर कॉम्प्लिकेशन होणार आहे. ओके, काय सब इन्व्हॉल्युशन. ओके, हे झालं. हायपरटेन्शन ह्याचं काय रिलेटेड आहे का, नो रिलेटेड टू हायपरटेन्शन. हे केलं काय त्यात. डिहायड्रेशन बघा, ब्लिडिंग असताना डिहायड्रेशन पण होऊ शकतो, हायपोव्होलेमियामध्ये जाऊ शकतो पेशंट, पण ही पण इम्पॉर्टंट आहे, पण नॉट प्रायोरिटी. इम्पॉर्टंट रोल आहे पण नॉट प्रायोरिटी. प्रायोरिटी आपल्याला काय द्यायचं होतं, हेमरेजला आपण प्रायोरिटी देणार होतो. लक्षात आलं का. मग आपले उत्तर असणार आहे कुठली, फर्स्ट उत्तर असणार म्हणजे प्रायोरिटी आपण देणार आहे हेमरेजला. एवढं लक्षात आलं. मग आपलं पहिली उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट एमसीक्यू कडे आपण जाऊया. ओके, हे मला वाटतं एकच स्लाइड आहे. ओके, चला आता नेक्स्ट चला काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन. सार्कोमा काय, सार्कोमा मीन्स कॅन्सर ऑफ विच ऑर्गन किंवा टिश्यू. म्हणजे सार्कोमा काय, हे कॅन्सरच आहे, पण ते कुठले कॅन्सर आहे, म्हणजे काय ग्लँडचं कॅन्सर आहे का, स्किनचं कॅन्सर आहे का, लिम्फ टिश्यूचं कॅन्सर आहे का, कनेक्टिव्ह टिश्यूचा कॅन्सर आहे. हे किती आपल्याला, ग्लँड, स्किन, लिम्फ टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू असं पण 4. असं काय, सगळीकडे 4च ऑप्शन आहे आपल्याकडे. म्हणजे 4 ऑप्शन मध्ये आपल्याला हुडकून काढायचं बाबा, सार्कोमा ही कॅन्सरच आहे. ही सार्कोमा म्हणजे कुठली कॅन्सर आहे, म्हणजे हुच ऑर्गनचं, ग्लँडचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय. मग आपण काय करूया, सार्कोमा बद्दल थोडक्यात बघूया. सार्कोमा काय, सार्कोमा म्हणजे काय, सार्कोमा ह्याचे बघायचं आहे. ही काय असणार आहे, ही मलिग्नंट आहे. ही काय असणार आहे, सार्कोमा ही मलिग्नंट म्हणजे काय, कॅन्सर. ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या. ठीक आहे, कॅन्सरस ट्यूमर असणार आहे. मलिग्नंट काय, ट्यूमर असणार आहे. मग आपण काय करतो, दॅट अराइज फ्रॉम, सॉरी अराइज छान लिहितो, दॅट अराइज, एक मिनिट, दॅट अराइज फ्रॉम कुठनं, आपली कनेक्टिव्ह टिश्यू मधनं. लक्षात आला का, उत्तर आपलं काय, कनेक्टिव्ह टिश्यू मधनं. कनेक्टिव्ह टिश्यू अजून काय म्हणू शकतो, कनेक्टिव्ह टिश्यू किंवा सपोर्टिंग टिश्यू म्हणा. कनेक्टिव्ह किंवा आपली सपोर्टिंग टिश्यू, सपोर्टिंग टिश्यू ऑफ द बॉडी. मग तुम्हाला पटकन लक्षात यायला पाहिजे बाबा, आपलं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. तुम्ही ऑलरेडी टिक करून ठेवले ना. मग आपलं उत्तर काय असणार आहे, ही कशामधून येणार आहे, मॅलिग्नंट आणि ट्यूमर दॅट अराइज फ्रॉम द कनेक्टिव्ह टिश्यू मधनं येणार आहे. एवढं लक्षात आलं. ओके, जे टिश्यू इन्व्हर्टेड आहे, काय ही इन्व्हॉल्ड असणार आहे कशामध्ये, टिश्यू इन्व्हॉल्ड असणार आहे, इन्व्हॉल्ड इन सार्कोमा मध्ये. त्याला आपण काय म्हणतो, कनेक्टिव्ह टिश्यू असेल तर ह्याला आपण काय म्हणणार आहे बघा. हे झालं इकडचं मलिग्नंट जे कॅन्सरस ट्यूमर आहे, ते कुठनं, फ्रॉम कनेक्टिव्ह टिश्यूज आणि सपोर्टिंग टिश्यू मधनं आलेला असतो. मग आपण काय करू, टिश्यू इन्व्हॉल्ड इन द सार्कोमा म्हणजे कुठले टिश्यू, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, जे टिश्यू मध्ये सार्कोमा मिक्स झालेलं आहे त्याला आपण काय म्हणतो. एक्झाम्पल काय, आता एक्झाम्पल काय, बोन. आता बोन टिश्यू आहे जे सार्कोमा मध्ये इन्व्हॉल्ड आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणणार आहे ओस्टिओसार्कोमा. ओस्टिओसार्कोमा हे लक्षात आलं. मी काय म्हणतो, टिश्यू इन्व्हॉल्ड इन द सार्कोमा म्हणजे सार्कोमध्ये इन्व्हॉल्ड आहे जे टिश्यू, कुठली, बोनचा टिश्यू झालं. त्याच्यानंतर अजून बोन नंतर मसल असो, मसल आपण काय म्हणतो, रॅबडो, काय रॅबडो मायको म्हणजे मसल. ओके, सार्कोमा. ओके, ह्याला इव्हिंग हे पण म्हणतो बरं का आपण. सार्कोमा लिहायचं आहे, मी काय लिहिलो, सार्कोमा हे आपण म्हणणार आहे. हे झालं मसलचा. त्याच्यानंतर काय म्हणू शकतो, कार्टिलेज आपण काय म्हणतो, कोंड्रोसार्कोमा आपण म्हणतो. ओके, अजून कुठले राहिलं, फॅट घ्या. फॅटला आपण काय म्हणतो, लायपोसार्कोमा. लायपोझोम म्हणजे काय, फॅट. हे झालं लायपोसार्कोमा, फॅटचं झालं. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण, फायब्रोसार्कोमा. ओके सॉरी तुम्हाला दिसत नसेल, फायब्रोसार्कोमा बरं का, हे लक्षात घ्या, फायब्रोसार्कोमा. हे झालं बस एवढी. ओके, चला मग आपण ऑप्शनकडे जाऊया. बघा काय काय होतं ह्याच्यामध्ये, जे कार्सिनोमा बघा,
ऑप्शनमध्ये काय विचारलं होतं, म्हणजे क्वेश्चनमध्ये सार्कोमा मीन्स कॅन्सर ऑफ व्हिच ऑर्गन टिश्यू होता. मग आपल्याला उत्तर भेटलेलं आहे कुठली कनेक्टिव्ह टिश्यू आहे का ग्लँड. हे ग्लँड काय आहे हे बघा, ही ग्लँड हे सगळं काय एक कार्सिनोमा आहे. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो कार्सिनोमा. कार्सिनोमा म्हणजे काय, ही असणार आहे कॅन्सर ऑफ, कार्सिनोमा म्हणजे काय कॅन्सर ऑफ, ही कुठली कनेक्टिव्ह नाही बरं का, ही एपिथिलियल सेल्स असणार आहे. एपिथिलियल सेल्स नाही बरं का, टिश्यूची एपिथिलियल सेल टिश्यू ही कुठं असणार आहे, हे स्किन मधलं आणि हे ग्लँड मधलं, ह्याला आपण काय म्हणतो कार्सिनोमा म्हणणार आहे. मग हे आपलं डायरेक्टली म्हणजे काय डायरेक्टलीच गेलं, हे ग्लँड आणि स्किन हे काय, ही कार्सिनोमा असणार आहे. सार्कोमा आहे का नाही, हे काय कार्सिनोमा मधलं आहे. ओके, हे पण गेलं हे पण गेलं. आता कुठलं लिम्फ नोड, लिम्फ नोड आपण काय म्हणतो लिम्फोमा म्हणतो, लिम्फोमा. ओके सॉरी इथं यायला पाहिजे का, हे काय लिम्फोमा, याला आपण काय म्हणतो कॅन्सर ऑफ लिम्फेटिक टिश्यू. कॅन्सर ऑफ से म्हणजे कॅन्सर बरं का, लिम्फेटिक टिश्यू याला आपण काय म्हणतो लिम्फोमा म्हणतो बरं का. हे पण गेलं. मग राहिलं कुठला कनेक्टिव्ह टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय सार्कोमा. एवढं लक्षात आलं. चला मग आपलं उत्तर कुठले, चौथं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके चला आता नेक्स्ट एमसीक्यू बघा. ओके ऑलरेडी आणलो मी. चला हे काय सार्कोमा, त्याचं टाइप्स बघा. ही कुठली एनजिओ सार्कोमा म्हणजे काय मॅलिग्नंट आणि न्यूरोप्लास्टिक इन द जे वेसल्समध्ये होतात त्याला आपण काय म्हणतो एनजिओ सार्कोमा. बोन मधलं मी ऑलरेडी सांगितलं ओस्टिओसार्कोमा. हे काय बोन ट्युमर इन द बोन, हे काय इविंग. ओके इविंग सार्कोमा, ह्याला पण बोन्स म्हणतो. ओके बोन मधलंच मी कुठं दुसरं सांगितलं वाटतं तुम्हाला, कार्टिलेजला कॉन्ट्रोसार्कोमा एकदम बरोबर. आणि हे काय फॅट सेलला लायपोसार्कोमा, फायब्रस मधला फायब्रोसार्कोमा, हे काय वेस्क्युलर निओप्लाझम मधलं कुठलं हिम एनजिओ एंडोथेलिओमा. बघा ही कुठली कुठली मोठी आहे. हे काय गॅस्ट्रो इंटेस्टाइनल ट्रॅक मधलं गॅस्ट्रो इंटेस्टाइनल स्ट्रोमल ट्युमर असं म्हणणार आहे. ही सगळी सार्कोमाचे टाइप्स असणार आहे. सार्कोमा म्हणजे पटकन लक्षात यायला पाहिजे, ही कनेक्टिव्ह टिश्यू मधलं कॅन्सरच असणार आहे. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. चला काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, ट्युबेक्टमी विच बॉडी पार्ट इज रिमूव्ड. म्हणजे ट्युबेक्टमी मध्ये आपण कुठली बॉडीचा पार्ट रिमूव्ह करणार आहे, म्हणजे काय काढणार आहे. ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे, युटेरस, फॉलोपियन ट्यूब, ओव्हरी, युरिनरी ब्लॅडर. ओके बघा हे काय त्याला आपल्याला बघायचंय. आता काय करायचं आहे आपल्याला, ट्युबेक्टमी म्हणजे काय बघायचं पहिला. म्हणजे काय ट्युबेक्टमी बघितलं की लक्षात आलं, हा बाबा ट्युबेक्टमी मध्ये काय करणार आहे आपण, ह्याच्यामधले कुठली पार्टचे रिमूव्ह करणार आहे आपल्याला कळणार आहे. चला बघा आपण बघूया ट्युबेक्टमी बद्दल. ट्युबेक्टॉमी म्हणजे काय रिमूव्ह. ओके रिमूव्ह याच्यामध्ये काय करणार आहे आपण, हे असणार आहे परमनेंट सर्जिकल मेथड असणार आहे. कशाची, परमनेंट सर्जिकल मेथड ऑफ फॅमिली प्लॅनिंग ऑफ काय म्हणू शकतो आपण, कॉन्ट्रासेप्शन म्हणा किंवा फॅमिली प्लॅनिंगच म्हणा. कॉन्ट्रासेप्शन किंवा आपले फॅमिली प्लॅनिंगचं काय परमनेंट मेथड आहे. फॅमिली मेथड फॅमिली प्लॅनिंगचं बरं का. ही हे लक्षात ठेवा इन फिमेलमध्ये बरं का, इन फिमेलमध्ये. ओके पण मेलमध्ये करायचं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला व्यासक्टमी म्हणतो आपण. हे पण लक्षात ठेवा. हे झालं इन. ओके मला वाटतं हे आपण त्रिशूलमध्ये ऑलरेडी कव्हर केलेलं आहे ट्युबेक्टोमी आणि हे काय व्यासक्टमी बरं का. तरी पण थोडक्यात आपण बघूया, इम्पॉर्टंट टॉपिक आहे ट्युबेक्टोमी. हे झालं की आपण काय करणार आहे ह्याच्यामध्ये आपण जे आपलं फॉलोपियन ट्यूब आहे, काय आपलं फॉलोपियन ट्यूब आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तिथे आपण करणार आहे कट करणार आणि त्याला आपण काय करणार आहे टाय करणार आहे. कुठे जे स्मॉल सेगमेंट असते, ते आपलं स्मॉल सेगमेंट असते तिथे आपण काय करणार आहे, की काय करणार आहे आपण रिमूव्ह करणार आहे, काढून टाकणार आहे. ओके एवढं लक्षात आलं. ही झालं ट्युबेक्टॉमी. ओके ह्याची मेन उद्देश काय असणार आहे, आपल्याला काय करायचंय, ही प्रिव्हेंट करतो. काय प्रिव्हेंट करतो, ही फर्टिलायझेशनला आपल्याला काय करायचंय प्रिव्हेंट करायचं आहे. म्हणून ही काय मेन उद्देश आहे कशाची, ट्युबेक्टॉमिकचा बरं का. ह्याच्यामध्ये काय होतं, जे आपण टाय किंवा काय कट वगैरे केलेलं आहे मग त्याला काय होतं, ते काय करू शकतो ब्लॉक करू शकतो. काय काय ब्लॉकिंग द काय पॅसेज ऑफ जे ओहम आहे, ओहम फ्रॉम द कुठे जाणार आहे, जे आपलं कुठं जाणार आहे आपलं ओव्हरी टू कुठं जाणार आहे, जे कुठे जाणार आहे युटरसमध्ये. ज्याला आपण काय करायचंय ब्लॉक करायचंय. पॅसेज ऑफ ओहम फ्रॉम कुठनं जाणार आहे ओव्हरी टू युटरस पर्यंत ते जाणार आहे, त्याला आपण काय करायचंय ब्लॉक करायचं आहे. एवढं लक्षात आलं बघा, एवढी लक्षात आलं बघा. ह्याच्यामध्ये जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे त्याला काही होणार नाही बरं का. मी पण लक्षात ठेवा, मेन्स्ट्रुएशन हे काय असणार आहे, रिमेन नॉर्मल असणार आहे बरं का.
मेन्स्ट्रुअल सायकल काय असणार आहे रिमेन नॉर्मल असणार आहे ह्याच्यामध्ये. रिमेन नॉर्मल म्हणजे काय त्याच्या सोबत काही छेडछाड होणार नाही आणि अजून काय सेक्सुअल फंक्शन सोबत पण काही छेडछाड होणार नाही. सेक्शुअल फंक्शन ओके याच्यामध्ये पण काय म्हणजे काय ते असो आणि त्याच्यासोबत काय हॉर्मोन्स असो. ओके हे काय असणार आहे अनअफेक्टेड असणार आहे की ह्याला काही अफेक्ट होणार नाहीये एवढी लक्षात घ्यायला पाहिजे तुम्हाला. ओके मला वाटतं हे सगळं तुम्हाला माहिती आहे. ओके चला बघा आता अजून काय राहिलं होतं आपलं. ओके सॉरी हां हे बघा हे काय की ट्युबेक्टमी वॅसेक्टमी हे मेल मधलं आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम झालं. इथं काय करणार आहे आपण सेम सेम बघा इथं काय हे वेजना झालं वेजना इथे सर्विक्स हे मायोमेट्रियम एंडोमेट्रियम झालं हे युट्रन ट्यूब आहे. ओके ह्याला आपण काय म्हणतो की कम्प्लीट फॉलोपिन हां इथे काय हे फॉलोपिन ट्यूब आहे हे फिम्ब्रे ओव्हरी आहे. जे काय होतं मी ओव्हरीमधनं कुठं इथं ओम कुठं येणार होतं युट्रसमध्ये असं असं येणार होतं गाडी. पण आपण काय केलं हे रस्ता बंद केला आपण. बघ ह्याच्यामध्ये काय जे युटर्न ट्यूब आहे इथं काय करणार आपण कट मारणार आहे अशा पद्धतीचं समजा. इथं काय करणार आहे आपण ब्लॉक करणार आहे ह्याच्यामध्ये ट्युबेक्टमी मध्ये. ओके इथं नाही दाखवले का. ओके मी दुसरं इमेज आणलं वाटतंय. ओके लक्षात आलं की आपण ह्याच्यामध्ये करणार आहोत काय ट्युबेक्टमी मध्ये. सेम ह्याच्यामध्ये वॅसेक्टमी मध्ये काय जे व्यास डिफरन्स असतं तिथे आपण सेम प्रोसिजर करणार आहे. ओके इथं आपण करणार आहे. ओके लक्षात आलं हे ट्युबेक्टमी आणि वॅसेक्टमी ही दोन्ही पण काय ही परमनंट मेथड असणार आहे कशामध्ये फॅमिली प्लॅनिंग मध्ये. ओके चला आपलं ऑप्शन काय होता ट्युबेक्टमी व्हिच बॉडी पार्ट इज रिमूव्ड ह्याच्यामध्ये काय आपण काढून टाकणार आहे. बघा युट्रस काढून टाकणार आहे. काय युट्रस आपण कधी करून टाकतो बघा युट्रस काढून टाकायला काय म्हणतो आपण हिस्ट्रेक्टोमी म्हणतो. त्याच्यामध्ये पण टाइप्स आहे बरं का हिस्ट्रेक्टोमी मध्ये आपण. ओके टोटल हिस्ट्रेक्टोमी पॅन हिस्ट्रेक्टोमी ते आपण पुढे बघूया. हे काय युट्रस पण आपण कधी करतो इन केस ऑफ कॅन्सर झाला असेल म्हणजे युट्रसचा कॅन्सर असो अजून काही फायब्रोइड्स असेल तर ओके ज्यावेळी आपण ही हिस्ट्रेक्टोमी करून टाकणार आहे ह्याला आपण म्हणजे युट्रस रिमूव्ह करताना आपण काय म्हणणार आहे हिस्ट्रेक्टोमी म्हणणार आहे. ओके आता काय ओव्हरी काढायला आपण काय म्हणतो हुपेरेक्टोमी नाही उपेरेक्टोमी ओके ज्यावेळी ही काढून टाकतो ही ह्याच्यामध्ये अफेक्ट होतो बरं का हार्मोनल प्रोडक्शन. हे काढून टाकलं तर हार्मोनल प्रोडक्शन मध्ये अफेक्ट होऊ शकतो. पण ट्युबेक्टमी मध्ये होणार आहे का नाही. हे काय युरिनरी ब्लॅडर आपण ह्याचं काय संबंध आहे का नाही इकडे गेलं. मग आपलं उत्तर असणार आहे फॉलोपियन ट्यूब दुसरा ऑप्शन. हे काय ट्युबेक्टमी जे पार्ट आपण रिमूव्ह करणार आहे म्हणजे सेगमेंट थोडी कट करणार आहे त्याला आपण काय म्हणतो ट्युबेक्टमी म्हणणार आहे. ही परमनंट मेथड ऑफ फॅमिली प्लॅनिंग असणार आहे. आपलं उत्तर एकदम बरोबर गेलंय. आता नेक्स्ट ऑप्शन नाही एमसीक्यू कडे आपण जाऊया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. काय दिलेलं आहे सडन जर्किंग बघा एकदम जर्किंग होत आहे. कॉजेस सडन एक्सटेन्शन अँड अबडक्शन ऑफ एक्स्ट्रीमिटीज इन अ न्यूबर्न इज नोन ॲज म्हणजे काय आपण जे काय म्हणतो त्याला जे न्यूबर्न मधल्या रिफ्लेक्सेस बद्दल ह्यांनी विचारतंय. ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला मोरो रिफ्लेक्स बेबिन्स्की रिफ्लेक्स गॅग रिफ्लेक्स आणि ग्रास्प रिफ्लेक्स हे सगळे रिफ्लेक्सेस आहे. ह्या रिफ्लेक्सेस मध्ये जे कुठले रिफ्लेक्सेस आहे त्याच्यामध्ये काय होतं सडन जर्किंग कॉज म्हणजे थोडी जर्किंग केलं तर कॉज काय त्याच्यामध्ये काय होणार आहे सडन एक्सटेन्शन अँड अबडक्शन. काय म्हणते ह्यांनी सडन एक्सटेन्शन काय होणार आहे सडन एक्सटेन्शन होणार आहे आणि अबडक्शन होणार आहे. म्हणजे काय आता माझा हात बघा हे काय एक्सटेन्शन होतं म्हणजे काय लांब सरकतो आणि काय एक्सटेन्शन म्हणजे काय बॉडी सोडून थोडी लांब. अबडक्शन म्हणजे आपण बॉडी मुवमेंट सोडून थोडी लांब. हे काय होणार आहे ऑफ एक्स्ट्रीमिटीज होणार आहे इन द न्यू बर्थ. याला आपण काय म्हणतो मोरो रिफ्लेक्स बेबिन्स्की रिफ्लेक्स आणि गॅग रिफ्लेक्स ग्रास्प रिफ्लेक्स. मग आपल्याला काय बघा ही रिफ्लेक्स मध्ये त्याच्यामध्ये पण कुठली ही बेबिन्स्की रिफ्लेक्स आणि मोरो रिफ्लेक्स ही खूप इम्पॉर्टंट आहे. आपण हे दोन्ही पण आपण काय करूया मी फोटो तर आणलेले तुमचा दाखवण्यासाठी पण आपण थोडे डिटेलमध्ये बघून घेऊया. ओके एक क्वेश्चन राहते ते आपण नेक्स्ट ह्याचं एपिसोड मध्ये घेतलं तरी चालेल. चला काय म्हणते हे सडन जर्किंग आता काय मोरो रिफ्लेक्स बद्दलच आपण बघूया. चला मोरो रिफ्लेक्सचं डायग्राम आहे का माझ्याकडे. हां ओके मोरो रिफ्लेक्स त्याच्यामध्ये काय होणार आहे ती बघा मी काय करतो अगोदर आपण त्याच्याबद्दल बघूया त्याच्यानंतर काय करूया फोटो आपण मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. पहिलेच होतं ना. ओके त्याच्यामध्ये आपण बघूया मोरो गणपती बाप्पा मोरया. मोरो म्हणजे काय ते काय टेलिग्राम मध्ये आले ना ते गणपती बाप्पा मोरया म्हणले की मंगलमूर्ती मोरया म्हणतात ते सापडून देतात स्पाय इन इंडिया फास्ट काय तर इंडिया नाही पाकिस्तान. ओके चला आपण काय मोरो रिफ्लेक्स ओके ह्याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया. मोरो रिफ्लेक्स ही खूप बघा याचं वरतीच लिहून देतो ही खूप इम्पॉर्टंट रिफ्लेक्सेस आहे. सर्व रिफ्लेक्सेस मध्ये ही खूप महत्वाचं म्हणजे काय खूप वेळा विचारलेलं आहे.
CHO असो, नॉर्सेट असो आणि DSSS ही खूप सगळी कॉम्पिटेटिव्ह जे सेंट्रलमध्ये एक्झाम आहे त्याच्यामध्ये सर्व मॅक्झिमम क्वेश्चन याच्यामध्ये विचारलेला आहे मोरो रिफ्लेक्स. ओके, याच्यामध्ये काय आपण काय स्टिम्युलस देणार आहे आणि बच्चूचा रिस्पॉन्स कसा येणार आहे आपण बघूया. बघा, आपण स्टिम्युलस द्यायचं आहे बच्चूला, स्टिम्युलस आपण देणार आहे. आपण काही स्टिम्युलस द्यायचं आहे बेबीला. आपण जसं पहिला आपण लिहून घेऊया. पहिला काय, बेबीला आपण काय करणार आहे, होल्ड करणार आहे. कसं होल्ड करणार आहे, होल्ड द चाइल्ड. कशा पद्धतीने आपल्याला बच्चूला पकडायचं आहे, जी पकडायचं आहे सेमी सिटिंग मध्ये. बच्चूला कसं ठेवायचंय, सेमी सिटिंग मध्ये आपल्याला ठेवायचं ह्या पोझिशन मध्ये. मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, जे बच्चूला काय करायचंय, सडनली काय करायचंय, सडनली खाली घ्यायचं आहे. कसं, लोअर दॅन द हेड. किती, 30 डिग्रीने आपल्याला जे बच्चूला एकदम खाली घ्यायचं आहे. समजा हे आपण काय केलेलं आहे, हे डोकं आहे समजा बच्चूच्या, हे काय, होल्ड द चाइल्ड सेमी सिटिंग पोझिशन. हे काय, सेमी सिटिंग पोझिशन मध्ये आपण काय केलेलं आहे, होल्ड केलेलं आहे. मग आपण काय करायचंय, सडनली लोअर दॅन द हेड 30 डिग्री. असं काय करायचंय, एकदम 30 म्हणजे काय, 0 मिनिटात काय करायचं आपल्याला, जे सडनली लोअर दॅन द हेड 30 डिग्री एकदम खाली घ्यायचं. एकदम असं 0 मिनिटात म्हणजे काय, फास्टली सडनली घ्यायचं आहे. ठीक आहे, आपण स्टिम्युलस दिलो बच्चूला. मग जे बच्चू रिस्पॉन्स कसा देणार आहे हे आपण बघूया. रिस्पॉन्स हे मोरो रिफ्लेक्स मधलं आहे बरं का. याच्यामध्ये रिस्पॉन्स कसा देणार आहे, बच्चू देणार आहे शॉर्प, काय, शॉर्प एक्सटेन्शन, शॉर्प एक्सटेन्शन ऑफ, शॉर्प एक्सटेन्शन विथ. त्याच्यामध्ये म्हणजे काय, एक्सटेन्शन पण होणार आहे, त्याच्यासोबत काय होणार आहे, अबडक्शन पण होणार आहे बरं का. अबडक्शन ऑफ कुठली, आपले एक्स्ट्रीमिटीज बरं का, ही होणार आहे. काय, शॉर्प एक्सटेन्शन आणि अबडक्शन होणार आहे काय ह्याचा रिस्पॉन्स मध्ये. त्याच्या नंतर फॉलोड बाय, कंटिन्युअली फॉलोड बाय, फॉलोड बाय, फॉलोड बाय काय होणार आहे, फॉलोड बाय. त्याच्यानंतर काय होणार आहे, त्याच्यामध्ये परत होणार आहे शॉर्प फ्लेक्शन. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये 2 होणार आहे, त्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये एकच दिले आपलं, म्हणजे क्वेश्चन मध्ये शॉर्प एक्सटेन्शन विथ अबडक्शन फॉलोड बाय, त्याच्यानंतर शॉर्प एक्सटेन्शन, सॉरी शॉर्प फ्लेक्शन विथ काय, एरेक्शन होणार आहे. बघा आपल्याला दोन्ही इथे म्हणजे बघायला भेटतंय त्याच्यामध्ये रिस्पॉन्स मध्ये. त्याच्यासोबत अजून काय, थंब कसा होणार आहे, थंब त्याच्यामध्ये थंब आणि फिंगर्स मध्ये कसा होणार आहे, फिंगर्स इन कसा असणार आहे, असा सी शेप मध्ये, सी शेप पोझिशन मध्ये असणार आहे. ओके, कसं, हे थंब आणि फिंगर दोन्ही म्हणून असं सी शेप. सी आहे ना, सी आपण कसं लिहितो, इथंच आहे ना सी, असं सी शेप मध्ये पोझिशन होणार आहे. कशामध्ये, मोरो रिफ्लेक्स मध्ये. आता पटकन तुम्हाला लक्षात येत, अरे हे काय, हे असणार आहे मोरो रिफ्लेक्स. आपण काय केलंय इथं, ऑलरेडी त्यांनी 30 डिग्री मध्ये काय केलेलं आहे, सडनली खाली घेतलेलं आहे म्हणजे लोअर घेतलेलं आहे. मग आपल्याला बच्चूला असं ठेवायचंय. ओके, हे बच्चूला असं ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्याला करायचंय 30 डिग्रीला खाली घ्यायचं आहे बच्चूला, ते पण कसं, सडनली. हे काय झालं, आपलं स्टिम्युलस झालंय. हे काय झालं, आपलं स्टिम्युलस. मग आपलं रिस्पॉन्स कसं भेटणार आहे, बघा बच्चू काय होतं रिस्पॉन्स मध्ये, बघा शॉर्प एक्सटेन्शन आणि अबडक्शन. एक्सटेन्शन म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, इथे आहे काढलो का, एकच मिनिटं फक्त. ओके, एक्सटेन्शन मध्ये नाही, म्हणजे काय, एक्सटेन्शन मध्ये बॉडी सोडून थोडी जाड, म्हणजे थोडी बाहेर जाणार सेंटर सोडून. अबडक्शन मध्ये पण सेम, इकडे बाहेर जाणार आहे. त्याच्यामध्ये काय होणार आहे, शॉर्प एक्सटेन्शन आणि अबडक्शन. तुम्ही कधी पण जे घाबरता बघा, आपण कसं करतो बघा, लक्ष द्या. म्हणजे काय, मी काय केलं पहिलं, जे घाबरल्यानंतर काय होतं, शॉर्प एक्सटेन्शन आणि अबडक्शन. म्हणजे शॉर्प मध्ये एक्सटेन्शन झालं आणि अबडक्शन पण झालं. त्याच्यानंतर काय होतं, परत शॉर्प फ्लेक्शन आणि अबडक्शन, परत फ्लेक्शन आणि अबडक्शन होतो. म्हणजे तुम्ही फील करून द्यावा, हा बाबा तुम्ही बसले निवांत आणि तुमच्या समोर काय आलं, वाघ आलाय. काय होतंय, असं झळकल्यावर आपली जे हात काय होणार आहे, एक्सटेन्शन थोडी शॉर्पली बाहेर जाणार आहे आणि परत आत येणार आहे. ओके, ह्याला आपण काय म्हणतो, मोरो रिफ्लेक्स म्हणणार आहे. ही आपण जसं म्हणतो आता होणार आहे ना, जे कधी होणार आहे, ही बच्चू मधलं बरं काय, जी अपिअरन्स बंद होणार आहे, परत असं कंटिन्यू चालू नसणार आहे. हे लक्षात आलं काय, शॉर्प एक्सटेन्शन आणि अबडक्शन. सॉरी हा, हे ह्याच्यामध्ये होणार आहे, हे ह्याच्यामध्ये. ओके, तुम्हाला मला वाटते लक्षात आलं असेल. शॉर्प एक्सटेन्शन परत असं येणार आहे, हे फास्ट मध्ये होणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. चला ठीक आहे, अजून काय बघायचं होतं, हे एज ऑफ डिसअपिअरन्स, इथेच हे काढून टाक. सॉरी हे काढतो आणि अजून थोडे डिटेल आपण बघूया ह्याच्यामध्ये. ड्रॉ. चला,
काय बघायचं आहे, हे कधी बंद होणार आहे, त्याला आपण काय म्हणतो AOD, एज ऑफ डिसअपिअरन्स. म्हणजे हे काय कधी बंद होतंय, असं केलं की आपण करणार आहे का, असं उलट केल्यावर असं होणार आहे का, नाही. काय हे बंद झालेलं म्हणजे काय, एज ऑफ डिसअपिअरन्स. डिसअपिअर, डी म्हणजे डिसअपिअर म्हणजे काय, बंद होणार आहे. ही असणार आहे 5 to 6 मंथ मध्ये बंद होणार आहे. ओके, बघा एव्हरेज विचारलं तर तुम्हाला काय करायचं, 5 ते 6 मंथ म्हणजे उत्तर द्यायचं आहे. पण ऑप्शन मध्ये 5-6 पण आहे आणि फक्त 6 मंथ आहे. मग तुम्हाला जायचं आहे 6 मंथला फर्स्ट प्रायोरिटी द्यायचं आहे. काय घ्यायचंय तुम्हाला, फर्स्ट प्रायोरिटी 6 मंथला द्यायचं आहे. हे लक्षात ठेवा, 6 मंथला फर्स्ट प्रायोरिटी द्यायचं आहे. ओके, ज्यावेळी पेशंटला ते मोरो रिफ्लेक्स आहे, असिमेट्रिक दिसलं तर ते काय काय होऊ शकतं, असिमेट्रिक मोरो रिफ्लेक्स असेल तर काय काय कॉज म्हणजे काय होऊ शकतं बच्चूला, काय काय असू शकतं बच्चूमध्ये. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, कॉजेस असू शकतो. पहिला आहे फ्रॅक्चर, काय फ्रॅक्चर ऑफ क्लॅविकल असू शकतो, किंवा शोल्डरचं डिस्लोकेशन, शोल्डर डिस्लोकेशन, आणि अजून काय कंजनायटल हेमिप्लेजिया. ओके, अजून काय C6 आणि C5 आणि C6 चा एअर पॉलिसी, पॉलिसी नाही बरं का, पाल्सी. म्हणजे कुठली, सर्वाइकल C5, सर्वाइकल C6, ह्याचे काय असतं, ब्रेकियल प्लेक्जस म्हणू शकतो आपण, ब्रेकियल प्लेक्जस इंजुरी. हे सगळे काय म्हणू शकतो आपण, कॉजेस आहे. ओके, एवढं लक्षात आलं. ज्यावेळी तुम्ही स्टिम्युलस दिले पण ते रेस्पॉन्सेस दाखवेना, म्हणजे काय म्हणू शकतो, अब्सेंटच आहे हे मोरो रिफ्लेक्स. मग त्याला काय म्हणू शकतो आपण, अब्सेंट असेल तर काय समजून घ्यायचं, इम्पॉर्टंट म्हणून सगळं सांगतो बरं का मी. डाऊन सिंड्रोम असलं की ही अब्सेंट असणार आहे. डाऊन सिंड्रोम म्हणजे काय, ट्रायझोमी 21. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून काय असू शकतो, HIE. ओके, HIE म्हणजे काय, हायपोक्झिक इच्छेमिक काय, एन्सेफेलोग्राफी. ही काय, HIE ही काय, हे कॉज आहे. हे दोन्ही कॉज आहे बरं का. ही पर्सिस्टंट प्रेझेंट असलं तर काय समजून घ्यायचं, पर्सिस्टंट ऑफ मोरो रिफ्लेक्सेस म्हणजे काय, आपल्याला 6 महिन्याने हे बंद होणार आहे, पण कंटिन्यू चालू असेल तर काय समजून घ्यायचं, सेरेब्रल पायल्सी आहे बच्चूला म्हणून समजून घ्यायचा बाबा. ओके, मला वाटतं बस एवढी. ओके, चला, हे काय झालं आपलं, मोरो रिफ्लेक्स बद्दल आपण कम्प्लिटली अभ्यास केलेलो. ओके, आता नेक्स्ट कुठले, बेबिन्स्की रिफ्लेक्स. ओके, चला नेक्स्ट कडे जाऊया. अगोदर आपण थोडक्यात बघून घेऊया, त्याच्यानंतर इमेज बघूया. ओके, कुठले, बेबिन्स्की. हे पण इम्पॉर्टंट आहे बरं का, सेकंड प्रायोरिटी मध्ये हेच येतात इम्पॉर्टंट मध्ये, रिफ्लेक्सेस मध्ये. बेबिन्स्की रिफ्लेक्स हे पण इम्पॉर्टंट आहे. ओके, चला ह्याच्यामध्ये आपण स्टिम्युलेशन काय देणार आहे, आता आपण जस्ट बघितलं मोरो रिफ्लेक्स मध्ये कसा पद्धतीने स्टिम्युलस देतो आणि रिस्पॉन्स बच्चूचा कसा असणार आहे. त्याच्यामध्ये आपण स्टिम्युलस काय देणार आहे, टेक ब्लंट ऑब्जेक्ट. काय घ्यायचं आपल्याला, ब्लंट ऑब्जेक्ट घ्यायचं आहे. ओके, आपण हे पेन घेऊ शकतो, हे पुढचं ब्लंट आहे बरं का, हे आपण घेऊ शकतो. हे काय, टेक अ ब्लंट ऑब्जेक्ट. ओके, 2 वेळा ब्लंटच लिहिलो का आपण, ऑब्जेक्ट उडे लिहिले. ओके, आपण हे काय, आपल्याला काय करायचंय, टेक अ ब्लंट ऑब्जेक्ट आपण घेतो. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, प्रोव्हाइड स्टिम्युलेशन. आपल्याला ते हे काय, जे ब्लंट ऑब्जेक्ट आहे ते घेऊन काय करायचं, स्टिम्युलेशन द्यायचं आहे. पण आपण कुठे देणार, जे आपलं पाय आहे, सोल ऑफ द फूट, जे आपलं सोल आहे तिथनं आपण देणार आहे. ओके, त्या डायग्राम आणलो मी तुम्हाला दाखवते कसं स्टार्ट करायचं आपल्याला, एकदम खालीपासून वर. म्हणजे काय, स्टार्ट फ्रॉम हिल पासनं, जे आपलं हिल आहे तिथनं सुरुवात करायचं आणि कसं जायचं, आपल्याला वरती जायचं आहे. कुठे जायचं आपल्याला, वरती जायचं. मूव अपवर्ड. ओके, अलॉंग द, कसं जायचंय, एकदम सेंटर मध्ये नाही जायचं बरं का, लॅटरलने जायचंय, थोडी लॅटरलने जायचंय. लॅटरल ऍस्पेक्ट ऑफ कुठली, सोल. हे झालं. आणि कुठं पोहोचायचं आपल्याला, टू रीच टू द, एकदम वरती काय, बॉल ऑफ द फूट, इथे आपल्याला पोहोचायचं आहे. ओके, हे झालं. ते मी दाखवतो तुम्हाला कसं करायचं. त्याच्यानंतर आपल्याला रेस्पॉन्स काय भेटणार हे इम्पॉर्टंट आहे. ओके, ह्याच्यामध्ये आपल्याला भेटणार आहे डॉर्सी फ्लेक्झन ऑफ द बिग टॉय. कसा असणार आहे, डॉर्सी फ्लेक्झन असणार आहे. ओके, त्याच्यानंतर
जे हायपर एक्सटेन्शन होणार आहे बाकीचं. हायपर एक्सटेन्शन ऑफ बिग टॉय झाला, हे बाकीचं टाय काय होणार आहे, हायपर एक्सटेन्शन होणार आहे. त्याला आपण काय म्हणू शकतो, असं काय फंडिंग टू पण म्हणू शकतो आपण, फंडिंग टॉय. ओके, ही रेस्पॉन्स भेटणार आहे. ओके, चला मी दाखवतो काय म्हणताय. प्रोव्हाइड द स्टिम्युलेशन, आपल्याला काय घ्यायचं, एकदम ब्लंट ऑब्जेक्ट घ्यायचंय. आपल्याला काय करायचं, स्टिम्युलेशन द्यायचं आहे. ओके, समजा हे माझं नाही बच्चूचं हिल आहे. ओके, हिल आहे. आपल्याला काय करायचंय, सोल ऑफ द फूट स्टार्ट फ्रॉम द हिल, हे समजा हिल आहे. इथनं आपल्याला काय करायचंय, सुरू करायचं आहे. पण कसं जायचंय, अपवर्ड जायचंय. कसं अपवर्ड जायचं वरती, पण सेंटरमध्ये जायचंय का नाही, आपल्याला जायचंय लॅटरलने. अशा पद्धतीने आपल्याला स्टिम्युलस द्यायचं आहे. हे काय, सोल वरती पर्यंत आपल्याला अशा पद्धतीने स्टिम्युलस द्यायचंय. ओके, डायग्राम आहे का आपल्याकडे. ओके, हा ओके. तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे, कलर चेंज करून घेतो. हे दिसणार आहे का, ओके हे दिसतं बघा. ह्याच्यामध्ये काय, ही ब्लंट ऑब्जेक्ट आपण घेतले इथे. ओके, हे काय, प्लॅन्टर फ्लेक्शन ऑफ द ऑल्टाइज, हे नेगेटिव्ह झालं. इथे आपल्याला काय करायचं आहे, लॅटरल एस्पेक्ट ऑफ द सोल ऑफ द स्ट्रोक फ्रॉम द हिल टू बिग टॉय, हे पॉझिटिव्ह रिफ्लेक्स. बघा असे आपण लॅटरलने चाललंय, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, स्टिम्युलस द्यायचं आहे. एवढं लक्षात आलं. ठीक आहे, ही स्टिम्युलेशन झालं. पण त्याची रेस्पॉन्स कसा भेटणार आपल्याला, डॉर्सी फ्लेक्शन ऑफ द टॉय. कसं भेटणार आहे, डॉर्सी फ्लेक्शन ऑफ द, बघा इथे काय भेटलेलं आहे, डॉर्सी फ्लेक्शन ऑफ द बिग टॉय. आणि बाकीचं कसं आहे, ऑदर काय, फंडिंग टॉय. म्हणजे काय, ही पुढं आलेलं आहे आणि डॉर्सी पाठीमागे आलेला आहे. ह्याला आपण काय म्हणतो, डॉर्सी फ्लेक्शन. हे काय, ही पॉझिटिव्ह, म्हणजे काय, नॉर्मल फाइंडिंग इन इनपुट थ्रू द एज ऑफ 2. हे 2 एज होईपर्यंत, म्हणजे जेपर्यंत बच्चूचा एज 2 वर्ष असतो, त्याला आपण काय म्हणणार आहे, ही नॉर्मल फाइंडिंग असणार आहे. लक्षात आलं का, ही पॉझिटिव्ह अबनॉर्मल. ओके, आणि निगेटिव्ह आला तर ही काय, निगेटिव्ह पण नॉर्मल, हे पॉझिटिव्ह अबनॉर्मल आहे. सॉरी, इथं काय म्हटलेलं आहे, हे पॉझिटिव्ह अबनॉर्मल, इकडे नॉर्मल असं आहे, हे अबनॉर्मल आहे बरं का. ही 2 वर्षापर्यंत हे होते. ओके, पण जे 2 वर्षापर्यंत आहे बरं का, हे पुढे होऊन हे काय होणार आहे, अबनॉर्मल होणार आहे. ओके, बिबिन्स्की मध्ये ही इम्पॉर्टंट आहे बरं का. त्याच्यानंतर काय, हे आपण कशा पद्धतीने स्टिम्युलस द्यायचं आपण हे बघितलं. ओके, ही एज ऑफ डिसअपिअरन्स कुठे लिहू मी, हे बिबिन्स्की रिफ्लेक्स. इथे आपण बघा, हे काय, टाइज डाऊन फ्लेक्शन, टाइज कसं होतंय, फ्लेक्शन होतंय. आणि हे काय, अप, हे काय, अप म्हणजे काय, इथं दाखवले हे काय त्याला, हे फॅनिंग ऑफ टॉयज. हे काय होतंय बघा, इथे नाही, नॉर्मल प्लॅन्टर रिफ्लेक्शन काय म्हणू शकतो, हे काय, एक्सटेन्शन ऑफ प्लॅन्टर रिफ्लेक्शन. ही सगळे बिबिन्स्कीचं साईन आहे. ओके, हे झालं ह्याच्याबद्दल. एज ऑफ डिसअपिअरन्स कधी, एज ऑफ डिसअपिअरन्स म्हणजे ही कधी बंद होणार आहे, ही बंद होणार आहे 1 इयर पर्यंत. हा, हे इम्पॉर्टंट आहे, लिहून घ्या. एज ऑफ डिसअपिअरन्स कधी बंद होणार आहे, 1 इयर पर्यंत ही बंद होऊन जातो. पण कधी कधी काय होतं, हे 2 म्हणजे पुढे पण असणार आहे. बट इन सम चिल्ड्रन मध्ये, काय असणार आहे, ही काय असणार आहे, पर्सिस्टंट असणार आहे. पर्सिस्टंट असणार आहे कधीपर्यंत, अप टू द एज ऑफ 2 इयर. अप टू द एज ऑफ 2 इयर पर्यंत पर्सिस्टंट असतो. त्यावेळेपर्यंत काही प्रॉब्लेम नाहीये. पण इफ द प्रेझेंट आफ्टर 2 इयर म्हणजे 2 वर्षापेक्षा जास्त असलं तर ह्याला आपण काय म्हणणार आहे, इट इंडिकेट, काय इंडिकेट करतो, न्यूरोलॉजिकल अबनॉर्मॅलिटी. बघा काय म्हणतो मी, ही पुढे जाऊन न्यूरोलॉजिकल अबनॉर्मॅलिटी म्हणून आपण, म्हणजे काय, न्यूरोलॉजिकल अबनॉर्मॅलिटी म्हणून इंडिकेट करतो, अबनॉर्मॅलिटी. ओके, एवढं लक्षात आलं. बघा ही कुठे गेलं, ही नॉर्मलच आहे, पण अबनॉर्मल कधी जाणार आहे, जे 2 वर्षानंतर. लक्षात आलं का, 2 वर्षानंतर ही अबनॉर्मॅलिटी म्हणून होणार आहे. ओके, एवढं आपण बघितलं. चला, हे कशाबद्दल झालं. ओके, हे पण बघितलं. डॉर्सी फ्लेक्शन म्हणजे हे बघून घ्या, डॉर्सी फ्लेक्शन म्हणजे इकडे इथं चाललेलं आहे, याला आपण काय म्हणतो, डॉर्सी फ्लेक्शन म्हणतो. हे काय, प्लॅन्टर फ्लेक्शन झालं, हे डॉर्सी फ्लेक्शन. सॉरी, हे डॉर्सी फ्लेक्शन आहे, हे पण डॉर्सी फ्लेक्शन आहे. ओके, चला, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. त्याचा बीबी, हे काय, बिबिन रिफ्लेक्स, हे पण इम्पॉर्टंट आहे बरं का, मोरो रिफ्लेक्स आणि हे दोन्ही. ओके, एवढं लक्षात आलं. आपण डायग्राम पण दाखवलेलं आहे. आता नेक्स्ट काय होतं आपलं, हे इझी आहे. कुठली, गॅग रिफ्लेक्स आणि ग्रास्प रिफ्लेक्स. गॅग रिफ्लेक्स म्हणजे काय, आपण वॉमिटिंग करतो हात घालून, त्याला आपण काय म्हणतो, गॅग रिफ्लेक्स म्हणतो. चला कुठे गॅग रिफ्लेक्स, हा ओके, मी चेंज करून घेतो कलर. हे काय, फेरेंजियल गॅग रिफ्लेक्स. याच्यामध्ये काय होणार आहे, आपण स्टिम्युलस काय घेणार आहे, स्टिम्युलस काय असणार आहे याच्यामध्ये, पेन एनी फॉरेन बॉडी. इथे जसं फॉरेन बॉडी आहे, जे खड्डे आपण हात टाकतोय, हे काय आहे, पेन एनी फॉरेन बॉडी. फॉरेन म्हणजे असं नाही की दुसऱ्या देशातला आणून आपण हे देणार आहे. फॉरेन बॉडी म्हणजे बॉडी सोडून, बॉडीचं सोडून जे दुसरं बॉडी आहे त्याला आपण सगळं फॉरेन बॉडीत म्हणतो. असं नाही की फॉरेन मध्ये म्हणजे आपलं विदेशामधलं आणायचं सगळे, असं नाही समजून घ्यायचं. ते काय, फॅन एनी
हे काय फॉरेनचं स्पेलिंग येईन आपल्याला. ओके फॉरेन म्हणजे आपल्याला आवडत नाही. हे काय म्हणजे काय इंग्लिश म्हणजेच आवडत नाही जास्त. वेन एनी फॉरेनमध्ये म्हणजे काय आपलं बॉडीचं सोडून दुसरी जे फॉरेन बॉडी आहे जे आपण काय करतो आत टाकणार आहे. वेन फॉरेन बॉडी पार्टिकल्स स्टिम्युलेट, कुठे स्टिम्युलेट करायचे, स्टिम्युलेट द पोस्टिरियर फेरिंग्स. बरं का इथे फेरेंजियल दिले आहे आपल्याला, कुठे पोस्टिरियर फेरेंजियल पार्टला काय करायचंय, पार्टला हे काय स्टिम्युलस करायचंय. पण रिझल्टमध्ये काय येणार आहे, हे काय दाखवणार आहे, स्टिम्युलस दाखवलं रिझल्टमध्ये ही वॉमिटिंग होणार आहे पेशंटला. काय वॉमिटिंग होणार आहे. लक्षात आलं. हे कुठली पण फॉरेन बॉडी, हे पण फॉरेन बॉडीचं आहे. हे आपण पोस्टीरियर एंटेरियरला स्टिम्युलस केलं तर आपल्याला काय दिसणार आहे याच्यामध्ये, जे रिझल्टमध्ये पेशंटला म्हणजे वॉमिटिंग होतो. हे बच्चूमध्येच असणार आहे का, आता मी पण केलं तर मला पण वॉमिटिंग होणार आहे. म्हणजे काय, हे डिसअपिअरन्स कधी आहे, एज ऑफ डिसअपिअरन्स कधी आहे, नेव्हर डिसअपिअर. ही डिसअपिअर होणार आहे. आपण जेपर्यंत जिवंत आहे तेपर्यंत ही असणार आहे. हे काय नेव्हर डिसअपिअर. हे काय कुठली रिफ्लेक्स नावच नाही दिलं की ही कुठली गॅग रिफ्लेक्स आहे बरं का. हे काय गॅग रिफ्लेक्स असणार आहे. एवढं लक्षात आलं. आता शेवटचं काय राहिलं आपलं. ओके बघा हां आता राहिलं ग्रास्प रिफ्लेक्स. हां हे काय, ह्याला आपण प्लॅन्टर ग्रास रिफ्लेक्स म्हणतो बरं का. प्लॅन्टर ग्रास रिफ्लेक्स हे आपण असे म्हणणार आहोत. त्याच्यामध्ये स्टिम्युलेशन काय देणार आहे, काय नाही. इथे जसं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. पेन एनी ऑब्जेक्ट, हात पण देऊ शकतो पण दुसरे ऑब्जेक्ट पण, पेन पण दिलं तर ते पकडणार आहे. पेन एनी ऑब्जेक्ट इज प्लेस्ड, कुठे ठेवणार आहे आपण, प्लेस्ड ऑन द, कुठे ऑन द पाम ऑफ न्यूबर्न. जे न्यूबर्नचं पाम आहे तिथे आपण ठेवणार आहे. पाम ऑफ न्यूबर्न. ज्यावेळी काय करणार रिझल्टमध्ये बच्चू हे स्टिम्युलस झाला त्याच्यानंतर पकडणार आहे चाइल्ड ग्रास्प. ग्रास्प म्हणजे पकडणार आहे. ग्रास्प ऑब्जेक्ट, जे तुम्ही ऑब्जेक्ट देता जे आपल्याला ते पकडणार आहे. इथे जस्ट पकडलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, पाल्मर. प्लॅन्टर लिहिलो का, हो सॉरी बरं का, प्लॅन्टर नाही बरं का, हे पाल्मर आहे. प्लॅन्टर म्हणजे वेगळं झालंय. ह्याला आपण काय म्हणतो, पाम म्हणतो. ओके सॉरी बरं का, ठीक आहे पाल्मर आहे बरं का. पाल्मर म्हणजे इथं पाल्मरमध्ये ठेवलं तर ग्रास्प रिफ्लेक्स होणार आहे. ओके हे काय पाल्मर झालं, चाइल्ड ग्रास्प पाल्मर. एवढं लक्षात आलं. हे एज ऑफ डिसअपिअरन्स. ओके ह्याला आपण हे कधी होणार आहे, हे 4 महिन्याला बंद होणार आहे. म्हणजे ही काय 4 महिन्याला रिफ्लेक्स बंद होतो बरं का. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, आपण स्वतःहून करू शकतो. आता तुम्ही दिले मी पकडतो पण ते बच्चूला न कळता म्हणजे काय रिफ्लेक्स येते, असं ठेवलं की पटकन हे होते. हे आपण असं ठेवलं तर मी पकडलो का नाही, ते आपण स्वतःहून करू शकतो. व्हॉलंटरी इनव्हॉलंटरी म्हणतात बघा तसल्या पद्धतीने. ओके आपलं हे काय 4 मंथला बंद होणार आहे. ओके चला आता ऑप्शनमध्ये उत्तर आपण बघूया. ओके टाइम भरपूर झालाय आपला, आपण एंड करावं लागेल लवकर. चला हे लास्ट MCQ सॉल्व्ह करून आपण पुढचे तुम्हाला असाइनमेंटसाठी देतो. चला हे काय, सडन जर्किंग कॉज ऑफ द सडन एक्सटेन्शन आणि अबडक्शन ऑफ एक्स्ट्रीमिटीज. आपण जस्ट बघितलं ग्रासमध्ये काय आपण असं दिलं तर पकडणार आहे. हे असणार आहे का, नाही. ग्रास पेपर म्हणजे फॉरेन बॉडी आपण आत टाकणार आणि पोस्टर ह्याला फेरेंजियल ह्याला केलं तर आपल्याला वॉमिटिंग होणार आहे. हे काय गॅप रिफ्लेक्स, हे नेव्हर डिसअपिअर. ही बिबिन्स्की आपण जस्ट बघितलं. सोला आपण अशा पद्धतीने स्टिम्युलेशन देणार आहे आणि ह्याच्यामध्ये काय डॉर्सिफ्लेक्शन वगैरे होणार आहे. हे पण आहे का, नाही. मग आपलं उत्तर जाणार आहे मोर ऑर रिफ्लेक्स. एकदम इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके उत्तर आपलं पहिला बरोबर आहे. आता तुम्हाला काय उद्यासाठी असाइनमेंट असणार आहे. चला काय उद्यासाठी असाइनमेंट बघा, तुम्हाला उत्तर काय करायचंय, कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. उत्तर काय द्यायचंय, कॉमेंटमध्ये आन्सर द्यायचंय. एज ऑफ मेनर्की बघा, काय मेनर्की म्हणजे काय हे पण सांगायचं तुम्हाला आणि त्याच्या सोबत काय करायचंय, एज ऑफ मेनर्की ही कधी येते म्हणजे काय, 15 वर्षे, 10 वर्षे, 16 वर्षे, 13 वर्षे असं दिलेलं आहे. तुम्हाला उत्तर कॉमेंटमध्ये द्यायचं आहे आणि मेनर्की म्हणजे काय हे पण तुम्हाला बघून यायचं आहे. ओके एवढं लक्षात आलं. हे झालं तुमचं कॉमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय, जे विद्यार्थी म्हणजे काय, जे एस्पिरंट आहे जे CHO महाराष्ट्रासाठी तयारी करत आहे त्यांच्यासाठी कुठले आपलं त्रिशूल सिरीज पण चालू आहे. ओके आपण लगेचच एपिसोड आणणार आहे आणि कंटिन्यू सुरू असणार आहे. त्याच्यासोबत काय, ही ब्रह्म सिरीज पण कंटिन्युअली चालू आहे. त्याच्यासोबत हे काय ऑलरेडी आपण ही क्लासेस झालेले आहे. कुठली, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे, हे पण तुम्हाला बघायचं आहे. हे कुठली CHO 2023 मध्ये झालेले एक्झामिनेशनचं आहे. ओके ह्याच्याबद्दल तुम्हाला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ह्याच्याबद्दल पण क्वेश्चन येऊ शकते. ओके चला काय करायचं, व्हिडिओला लाईक करायचं, कॉमेंटमध्ये फीडबॅक आणि क्वेरी विचारायचं आहे आणि जे तुमचा मित्र कोणी आहे नर्सिंग रिलेटेड त्यांनाही आपलं चॅनल शेअर करायचं, त्याच्यासोबत सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि अजून काय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत तुम्हाला लगेच यायचं आहे क्लासेस बघण्यासाठी. ओके चला मग आपण लवकरच भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. धन्यवाद.